नमस्कार मित्रांनो, मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जे काही इलेक्ट्रिकल मशीन्स आहेत त्याचा पार्ट सुरू करणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंक्रोनस मशीनपासून स्टार्ट करणार आहे. याच्यामध्ये सिंक्रोनस मोटर, अल्टरनेटर आणि जे काही कॅरेक्टरिस्टिक्स फॉर्म होतात वेगवेगळे व्ही इन्व्हर्टेड, व्ही कर्व, EMF इक्वेशन, सिलेंट पोल सिंक्रोनस मशीनचं जे काही इक्वेशन फॉर्म होतात, स्लिप टेस्ट आहे, रेग्युलेशन मेथड्स आहेत आणि जे काही ड्रूप कॅरेक्टरिस्टिक्सवरचे व्हेरियस एक्झाम्पल कसे फॉर्म होतात त्याची टोटल आपण थेअरी बघणार आहे. आणि याच्यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरला आपण याचे जे काही व्हेरी इम्पॉर्टंट MCQ फॉर्म होतात ते पण पाहणार आहे. तर आपण सुरू करूयात. सिंक्रोनस मशीनमध्ये स्पेसिफिकली जे काही दोन पार्ट आहेत, एक आहे सिंक्रोनस मोटर आणि दुसरा आपला काय आहे सिंक्रोनस अल्टरनेटर. तर आपण स्पेसिफिक सिंक्रोनस मोटरपासून सुरुवात करणार आहोत. तर याच्यामध्ये जे काही बेसिक आणि फंडामेंटलचे पॉईंट आहेत आपण तेवढे याच्यामध्ये पूर्ण कन्सिडर केले आहेत. तर पहिलं आपण बघूयात काय, तर ही जे काही सिंक्रोनस मोटर असतं त्याच्यामध्ये डबली एक्साइटेड सिस्टीम आहे. डबली एक्साइटेड सिस्टीम म्हणजे काय, तर जे काही स्टेटर किंवा यालाच आपण काय म्हणणार आर्मेचर आणि रोटर या दोघांना पण सप्लाय दिलेला असतो. दोघांना पण सप्लाय दिल्यामुळे आपण काय म्हणणार ही डबली एक्साइटेड सिस्टीम आहे. आता आपण जर इंडक्शन मोटर कन्सिडर केली तर इंडक्शन मोटर इज सिंगली एक्साइटेड सिस्टीम, कारण आपण फक्त स्टेटरलाच सप्लाय दिला असतो. रोटर आपोआप मॅग्नेटिक फील्डमुळे त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन तो रोटेट होतो. पण याच्यामध्ये दोन्हीला पण सप्लाय दिला असतो, स्टेटर आणि रोटरला, त्याच्यामुळे आपण डबली एक्साइटेड सिस्टीम म्हणणार. यामध्ये काही स्लीप अँड स्पीड रेग्युलेशन सिंक्रोनस मोटरमध्ये 0 असतं. स्लीप आणि स्पीड जसं की एक आपल्याला स्लीप भेटते की NS आपण केल्याच्यानंतरची काही स्लीपची व्हॅल्यू येत असते आपली इंडक्शन मोटरमध्ये, ती याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे, स्लीप अँड स्पीड रेग्युलेशन दोन्ही पण 0, कारण सिंक्रोनस मोटर काय होते, सिंक्रोनस स्पीडनं डायरेक्टली रोटेट होते, त्याच्यामध्ये कुठली आपल्याला स्लीप बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर स्पीड चेंज बाय द सप्लाय फ्रिक्वेन्सी चेंजेस. आपण जर सिंक्रोनस मोटरची जी काही स्पीड चेंज करायची असेल तर आपल्याला फक्त स्पीड कशी चेंज करता येते, आपण जर सप्लायची जर फ्रिक्वेन्सी चेंज केली त्याच वेळेस आपल्याला काय होणार आहे, सिंक्रोनस मोटरची जी काही स्पीड आहे ती चेंज करता येणार. त्याच्यानंतर सेलियंट पोल मोटर मोर स्टेबल ड्यू टू द एक्स्ट्रा रिलक्टन्स पॉवर. म्हणजे आता आपण बघितलं तर सिंक्रोनस मोटर पण दोन टाईपच्या फॉर्म होतात. एक तर काय, एक सिलेंड्रिकल रोटर असणार आहे आपली, एक सिलेंड्रिकल रोटर, आणि दुसरी काय असणार आपली रिलक्टन्स मोटर म्हणतो आपण त्याला, रिलक्टन्स मोटर किंवा सिलेंट पोल मोटर. तर हे असं असणार आहे आपलं काय, नॉन सिलेंट पोल मोटर, यालाच काय म्हणणार आहे आपण, नॉन सिलेंट पोल मोटरलाच सिलेंड्रिकल रोटर. आणि जे काय आपले सिलेंट पोल असते, सिलेंट पोलला काय त्याचे पोल असे सिलेंट बाहेर निघालेले असतात आणि याला आपण म्हणणार आहे सिलेंट पोल मोटर. तर यामध्ये काय तर लक्षात घ्यायचं, जे काय आपली सिलेंड्रिकल रोटर असते त्याचा काय असणार आहे, डायमीटर छोटा असणार आहे आणि लेंथ काय असणार आहे, लांब असणार आहे आणि डायमीटर छोटा. आणि जी काय आपली नॉन सिलेंट पोल आपली सिलेंट पोल मोटर असणार आहे त्याचा काय असणार आहे, डायमीटर मोठा असणार आणि जी काही लेंथ आहे ॲक्सियल लेंथ ती कमी असणार आहे. कशाची, सिंक्रोनस मोटर फॉर सिलेंट आणि नॉन सिलेंट पोलबद्दल झालं. आता त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय, तर जे काही स्पीड आणि टॉर्कचा जर आपण कर्व बघायला गेलं, आपल्याला माहिती आहे की जे काही सिंक्रोनस मोटरची सिंक्रोनस स्पीड असते ती कॉन्स्टंट असणार. त्याच्यामुळे जे काही स्पीड आणि टॉर्कचा आपण जर ग्राफ बघायला गेलो तर हे काय येणार आहे की स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे एक स्ट्रेट लाईन येणार आहे कॉन्स्टंट, आणि टॉर्क हिचा व्हेरिएबल असणार आहे. आपण टॉर्क घेतला एक्स ॲक्सिसवर आणि स्पीड घेतली वाय ॲक्सिसवर, जी की आपण कॉन्स्टंट दाखवली इथं. त्यानंतर स्पीड आणि फ्रिक्वेन्सीचं आपण आता रिलेशन पाहिले. स्पीड आणि फ्रिक्वेन्सी आपण फ्रिक्वेन्सी चेंज करून जे काय ते स्पीड चेंज करू शकतो मोटरची. स्पीड आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय येणार आहे, मग लाईन पासेस थ्रू द ओरिजिन. तर मग आता काय, तर जशी आपण फ्रिक्वेन्सी वाढवत नेणार तशी तशी काय होणार आहे, स्पीड मोटरची वाढणार, आणि फ्रिक्वेन्सी जशी जशी कमी करणार आपण तशी स्पीड काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे मोटरची. त्यानंतर एक याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व ऑफ द सिंक्रोनस मशीन. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली आपण हे मोटरसाठी पाहणार आहे. आताचे जे काही हे पार्ट आहे पूर्ण मोटरसाठी पाहतोय. लक्षात घ्या, इथं कधी आपण अल्टरनेटरचा शब्द वापरलेला नाही, ह्या मोटरसाठी पाहतो, कारण अल्टरनेटरमध्ये व्ही आणि व्ही कर्वमध्ये थोडासा फरक पडतो, जे की पॉवर फॅक्टरमध्ये ते आपण पुढे पाहणार आहे. तर व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व हे जे काय असतात हे प्लॉट कसे केलेले असतात. जो काही आपला व्ही कर्व आहे, हा व्ही कर्व आहे आपला, आपण कशामध्ये प्लॉट केला आहे, तर हा फील्ड करंट आणि जो काय आपला आर्मेचर करंट आहे मोटरचा याच्यामध्ये आपण प्लॉट केलेला आहे, जो की व्ही कर्व आहे. आणि जो काही इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे उलटा व्ही, तो आपण कशामध्ये प्लॉट केला आहे, तर पॉवर फॅक्टर, जो काय आपला पॉवर फॅक्टर आहे आणि फील्ड करंट यांच्यामध्ये प्लॉट केला आहे इन्व्हर्टेड व्ही कर्व. तर लक्षात घ्यायचं की यावर पण डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होतो, व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व हे प्लॉट कशामध्ये असतात दोन व्हॅल्यू कुठल्या. तर पहिली व्हॅल्यू काय आपण बघितलं, तर जो काही फील्ड करंट आणि आर्मेचर करंट या दोघांमध्ये जो काही प्लॉट केला आहे तो असणार आहे व्ही कर्व, आणि जो काही पॉवर फॅक्टर आणि फील्ड करंट यांच्यामध्ये असेल तो काय असणार आहे, इन्व्हर्टेड व्ही कर्व असणार आहे, तो असणार आहे इन्व्हर्टेड व्ही कर्व. त्यानंतर दुसरं काय याच्यामध्ये रिलेशन सांगितलेलं आहे आपल्याला अजून एक, की जो काही डेल असणार आहे मोटरचा, जो काही टॉर्क अँगल आणि फील्ड करंट, तर यांच्यामध्ये रिलेशन काय, की जसं जसं आपण फील्ड करंट वाढवत नाही तसं तसं आपला काय होणार आहे, जो काही डेल होणार आहे तो डिक्रीज होत जाणार आहे. ही याचा डिक्रीमेंट व्हेरी म्हणजे लेस व्हॅल्यूमध्ये असतं, लक्षात घ्यायचं, पण डिक्रीज होणार जसं जसं आपण फील्ड करंट वाढवत नेणार. तर हे झालं लोड अँगलबद्दल. आणि व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व जर कळाला तर लक्षात घ्यायचं की सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस अल्टरनेटर आहे यांचं जवळपास ऑपरेशन आपल्याला परफेक्टली समजतं. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय काय होते ती कंडिशन, ज्या वेळेस आपण कन्सिडर करू की युनिटी पॉवर फॅक्टरला मोटर ऑपरेट करत आहे, युनिटी पॉवर फॅक्टरला, त्याच्यानंतर आपण काय केलं, युनिटी पॉवर फॅक्टरला असताना तिथून आपण फील्ड करंट काय केला, मोटरचा वाढवत नेला. फील्ड करंट वाढवल्याच्यानंतर मोटर काय ओव्हर एक्साइटेड होणार, ओव्हर एक्साइटेड झाल्याच्यानंतर जो काही पॉवर फॅक्टर असणार आहे
त्या मोटरचा काय होणार आहे, लीड पॉवर फॅक्टर म्हणून ऑपरेट होणार आहे. ज्यावेळेस आपण एक्सायटेशन वाढवले, मोटरचं फील्ड करंट वाढवलं आहे, त्यावेळेस काय होणार, लीड पॉवर फॅक्टरला ऑपरेट होणार. आणि जे काही रिॲक्टिव्ह पॉवर आहे क्यू, मोटर काय करणार, डिलिव्हर करणार. मोटर काय करणार, डिलिव्हर करणार. ज्यावेळेस आपण काय करणार, फील्ड करंट वाढवणार आहे, त्यावेळेसची कंडिशन आहे, लक्षात घ्यायचे. आणि सिमिलरली त्याच कंडिशनला जसं जसं आपण काय केलं, फील्ड करंट वाढवला, सिमिलरली जो काही युनिटी पॉवर फॅक्टर होता तो काय होणार आहे, युनिटी पॉवर फॅक्टरपासून व्हॅल्यू काय डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे मॅग्निट्यूड अगोदर 1 होतं, तर 1ची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार, 0.8 0.6 असे जसं जसं फील्ड करणं पण वाढून. लक्षात घ्यायचे, मॅग्निट्यूड कमी होते पण तो काय होणार, ॲज अ लीड म्हणून ऑपरेट होणार, लीड पॉवर फॅक्टर लिडिंग कंडिशनला जाणार. आणि सिमिलरली ज्यावेळेस आपण युनिटी पॉवर फॅक्टर टू लोअर साईडला कसं जाणार, तर ज्यावेळेस आपण फील्ड करंट कमी करत येणार, जसा जसा फील्ड करंट आपण काय केलं आहे, कमी केला आहे, तसं तसं सिमिलर वेमध्ये काय होणार, जो काय आपला आर्मेचर करंट ज्यावेळेस युनिटी पॉवर फॅक्टर होता त्यावेळेस एकदम लो व्हॅल्यूला होता, तर तो काय होणार आहे, लो व्हॅल्यूला असणार. ज्यावेळेस आपण फील्ड करंट वाढवल्याच्या नंतर आर्मेचर करंट काय होत जाणार, वाढत जाणार. आणि ज्यावेळेस आपण काय करणार, फील्ड करंट कमी करत जाणार, या बी कंडिशनला काय, आर्मेचर करंट वाढत जाणार लो व्हॅल्यूपासून. पण लक्षात घ्यायचे, आपण ज्यावेळेस फील्ड करंट वाढवतोय त्यावेळेस काय होणार, जो काय आर्मेचर करंट आहे तो लिडिंग होणार, जो काय लिडिंग पॉवर फॅक्टरचा नेचरचा होणार. आणि ज्यावेळेस आपण फील्ड एक्सायटेशन काय करतोय, कमी करतोय, त्यावेळेस करंटची व्हॅल्यू मॅग्निट्यूड वाढणार आहे, पण तो काय होणार आहे, लॅगिंग कंडिशनला जाणार आहे आर्मेचर करंट विथ रिस्पेक्ट टू जे काही टर्मिनल व्होल्टेज आपलं मोटरचं असणार आहे, आपण जे प्रोव्हाइड केलं त्याच्या कंडिशनमध्ये. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. यावर स्टेटमेंट बेसमध्ये कधी पण क्वेश्चन फॉर्म होतात. स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन फॉर्म झाले की आपल्याला काय होते, थोडंसं कन्फ्युजन होते की नेमकं काय होते. तर हा लगेच कर्व प्लॉट करून घ्यायचा. आपल्याला कर्व प्लॉट केल्याच्या नंतर ताबडतोब कळून जाते की नेमकं काय होते याच्यामध्ये ऑपरेशन ते. आणि जे काही स्टेटमेंट आहे ते नंतर त्याच्यानंतर फॉर्म करायचं आपण जे दिले असेल ते. त्यानंतर आपण काय बघूयात की जो काही पॉवर फ्लो इक्वेशन आहेत मोटरमध्ये ते बघूयात. तर पॉवर फ्लो इक्वेशनमध्ये काय सगळ्यात पहिल्यांदा, जो की आपण अगोदर पण हे बघितलं होतं, P = UV/X × sin del. तर हे एक्स काय, जे काही सिंक्रोनस रिॲक्टन्स आहे मोटरचा आपण तो घेतला आहे. तर लक्षात घ्यायचं, एक्स म्हणजे काय, इथं आपण एक्स फक्त रिॲक्टन्सच्या फॉर्ममध्ये घेतला आहे. हा कधी कधी ZS च्या फॉर्ममध्ये पण दिला जातो. ZS म्हणजे काय, R+jx असतो, R+jx. लक्षात घ्यायचं, आपण R इथे इग्नोर करून घेतलं आहे. तर काही ठिकाणी इन टर्म्स ऑफ ZS पण दिलं असतं. तर हे झालं आपलं मोटरचं पॉवर फ्लो इक्वेशन, जे काय आपण पॉवर मोटरला प्रोव्हाइड करतोय. आणि आउटपुट पॉवर जे काही मोटर डेव्हलप करते ती UV/X × sin del च्या फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर जी काय मोटर रिॲक्टिव्ह पॉवर आपली काय करणार आहे, ऑब्झर्व किंवा डिलिव्हर करणार आहे, तर ती त्याच्या कंडिशन काय, तर रिॲक्टिव्ह पॉवर Q = V/X इन ब्रॅकेट V - E cos del. तर यात लक्षात ठेवायचे, हा जो काही E cos del आहे हा आपला काय एक्सायटेशननं व्हॅरी होणारा पॅरामीटर आहे E cos del. तर ज्यावेळेस काय होणार आहे, आपला पॉवर मोटर रिॲक्टिव्ह पॉवर ऑब्झर्व करणार म्हणजे E cos del ची किंमत ही काय असणार आहे, E cos del ची किंमत आपली E cos del हा आपला असणार आहे त्या कंडिशनला कमी असणार आहे, हा V पेक्षा. म्हणजे E cos del काय असणार आहे, लेस दॅन V असणार. हा काय असणार, लेस दॅन V असणार E cos del. त्या कंडिशनला काय मोटर ऑब्झर्व करणार आहे रिॲक्टिव्ह पॉवर. सिमिलरली ज्यावेळेस Q = V/X E cos del - V. आता इथं लक्षात घ्यायचं, E cos del आपण काय घेतलं, इथं घेतल्यानंतर त्याच्यातून आपण काय केलं, V सेपरेट केलं. तर लक्षात घ्यायचं या कंडिशनला काय की E cos del हा जो काय E cos del या दोघांचा प्रोडक्ट हा काय असणार आहे, हा ग्रेटर असणार आहे V पेक्षा. जो काय आपण अप्लाइड व्होल्टेज दिले आहे स्टेटरला किंवा मोटरच्या, तर त्याच्यापेक्षा काय असणार आहे, E cos del हा जास्त असणार आहे. E cos del जास्त असल्यामुळे काय त्या कंडिशनला आपली डिलिव्हर ओव्हर एक्साइटेड असणार मोटर आणि रिॲक्टिव्ह पॉवर काय करणार आहे, डिलिव्हर करणार आहे. तर हे लक्षात घ्यायचे, पॉवर ऑब्झर्व आणि पॉवर डिलिव्हर कधी करणार. तर लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपलं एक्सायटेशन लोअर असणार त्यावेळेस आपण काय करणार, मोटर ऑब्झर्व करणार पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर. आणि ज्यावेळेस एक्सायटेशन काय असणार आहे, जास्त असणार आहे, त्यावेळेस मोटर काय करणार आहे, पॉवर डिलिव्हर करणार आहे. हे स्पेसिफिकली मोटरबाबत बोलतोय आपण. लक्षात घ्यायचं, जनरेटरच्या बाबतीत पण सेम अशीच इक्वेशन तयार होतात, आपण ते पण बघणार आहे पुढं. E cos del = V जर असेल, दोन्ही पण E cos del चा प्रोडक्ट = जे काय टर्मिनल व्होल्टेज अप्लाइड व्होल्टेज जे काय, तर यावेळेस काय नॉर्मल एक्सायटेशन आणि युनिटी पॉवर फॅक्टरला मोटर वर्क करणार. तर मग यावरून काय जे काय आपलं फॉर्म होतं, एक टेबल आपण ते फॉर्म केलं आहे की यावर कधी पण असे स्टेटमेंट बेसमध्ये जे क्वेश्चन फॉर्म होतात तर लक्षात घ्यायचं, हे असेच फॉर्म होतात की ज्यावेळेस काय मोटर नॉर्मल एक्सायटेशनला आहे तर त्यावेळेस काय कंडिशन असतात, Q निदर डिलिव्हर नॉर ऑब्झर्व. म्हणजे या कंडिशनला काय होते, जी काही रिॲक्टिव्ह पॉवर आहे ते डिलिव्हर बी होत नाही, ऑब्झर्व होत नाही, म्हणजे थोडक्यात काही 0 असणार त्या कंडिशनला. आणि मोटर काय करते, युनिटी पॉवर फॅक्टरला वर्क करते. त्यानंतर ज्यावेळेस आपण ओव्हर एक्साइट करणार मोटरला, म्हणजे E cos del हा ग्रेटर दॅन V असणार, त्यावेळेस काय होणार, मोटर डिलिव्हर करणार रिॲक्टिव्ह पॉवर Q आणि ऑपरेट ॲट लीड पॉवर फॅक्टर. त्या कंडिशनला काय होणार आहे, मोटर लिडिंग पॉवर फॅक्टरला ऑपरेट होणार. आणि जो काय आपला आर्मेचर करंट असणार आहे तो काय होणार आहे, जे काय व्होल्टेज आहे आपण दिलेलं त्या व्होल्टेजला काय असणार आहे, तो लिडिंग कंडिशनला असणार आहे. IA लीड्स द V. आणि इन टर्म्स ऑफ जर V विचारलं तर काय, V लॅग्स द IA. जसं स्टेटमेंट फॉर्म होईल आपल्याला तसं स्टेटमेंट फॉर्म करता आलं पाहिजे. तर IA लीड्स द V. त्याच्यानंतर अंडर एक्साइटेड कंडिशन. अंडर एक्साइटेड कंडिशन म्हणजे काय, E cos del लेस दॅन V. या कंडिशनला काय असणार आहे, जो काय आपला E cos del आहे हा लेस दॅन V असणार, जो काय आपला अप्लाइड व्होल्टेज आहे. तर मग या कंडिशनला काय, मोटर ऑब्झर्व Q रिॲक्टिव्ह पॉवर काय करणार, मोटर ऑब्झर्व करणार आणि ऑपरेट ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टर, ऑपरेट ॲट लॅगिंग पॉवर फॅक्टर. आणि जो काय आर्मेचर करंट असणार या कंडिशनला काय होणार आहे, लॅग्स द जो काय आपला अप्लाइड व्होल्टेज आहे त्याला काय होणार, लॅगिंग नेचरला असणार आर्मेचर करंट. तर यावर कुठल्या बी याच्यामध्ये एक स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन कधी पण फॉर्म होतील, लक्षात घ्यायचं सिंक्रोनस मोटर. तर एक तर आपल्याला हा कर्व व्हेरी इम्पॉर्टंट आहे, V आणि इन्व्हर्टेड V कर्व. हा कुणाकुणामध्ये प्लॉट केला जाते यावर एक क्वेश्चन असतो. आणि त्यानंतर अंडर एक्साइटेडला काय कंडिशन आहे, ओव्हर एक्साइटेडला काय कंडिशन आहे, म्हणजे आर्मेचर करंट काय कसा ॲक्ट होतो, पॉवर फॅक्टर कसा होतो मोटरचा, यावर क्वेश्चन फॉर्म होतात. तर V आणि इन्व्हर्टेड V कर्व आपण प्लॉट केला की आपल्याला ताबडतोब गोष्टी काय होतात लक्षात येतात. आणि जो काय रिॲक्टिव्ह पॉवर ऑब्झर्व आणि डिलिव्हर कधी आहे, कोणत्या कंडिशनला, ह्या एक कंडिशन विचारतात. तर लक्षात घ्यायचं, हे कधी पण कर्व प्लॉट करून याचे आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट जे काही इम्पॉर्टंट याचे की पॉईंट तयार होतात ते बघूत आपण वन बाय वन आता.
यामध्ये आपली पहिली कंडिशन काय, कंडिशन फॉर द मॅक्झिमम पॉवर इनपुट. मॅक्झिमम पॉवर इनपुट काय, डेल प्लस थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. तर हा डेल काय आपला, डेल म्हणजेच पॉवर अँगल, लोड अँगल किंवा टॉर्क अँगल म्हणतो आपण. आणि थिटा म्हणजेच काय, हा थिटा कसा फॉर्म होतो, तर हा थिटा आपण जो काही ZS घेतलेला आहे, ZS इज इक्वल टू R प्लस JXS, म्हणजे जो काही सिंक्रोनस रिॲक्टन्स असणार आहे मोटरचा, यांचा जो काही टॅन इनव्हर्स ऑफ आपण ज्यावेळेस x/r हा काढणार, हा आपला काय होणार आहे, थिटा इज इक्वल टू ती व्हॅल्यू असणार आहे, तो थिटा आहे. हा थिटा आणि तो डेल या दोघांचं काय होणार आहे, पण सम केल्याच्यानंतर 180 डिग्री आलं तर ती कंडिशन फॉर द मॅक्झिमम पॉवर इनपुटची कंडिशन आहे. आणि कंडिशन फॉर द मॅक्झिमम पॉवर डेव्हलपची कंडिशन काय, ज्यावेळेस थिटा इज इक्वल टू डेल असेल, तर ही कंडिशन काय, कंडिशन फॉर द मॅक्झिमम पॉवर डेव्हलप. तर आता डेव्हलप पॉवर जी काही मेकॅनिकल पॉवर जे आउटपुट आपल्याला भेटायला लक्षात घ्यायचे, तर ती डेव्हलप पॉवर आहे. तर मग तिची कंडिशन आपण काय करणार, इथे टाकणार जी काही EV/XS मायनस V²/XS इंटू कॉस थिटा, आणि थिटा इज इक्वल टू काय असणार त्या कंडिशनला, आपला थिटा असणार 90 डिग्री. आता हे इनपुटच्या फॉर्ममध्ये कसं येणार, इथं आपण लक्षात घ्या, डेल प्लस थिटा इज इक्वल टू काय 180 डिग्री. जर आपण इथं काय केलं, इनपुटच्या कंडिशनला डेल इज इक्वल टू थिटा टाकून गेलं, तर थिटा प्लस थिटा व्हॅल्यू काय येणार आहे, 2 थिटा येणार आहे, इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे काय, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री येणार. तो जर आपण इथं पुट केला तर कॉस 90ची किंमत काय येणार आहे, 0 येणार. म्हणजे हा टोटल फॅक्टर काय होणार आहे, इथला 0 होणार आहे आपला. मग आपलं जे काय आपलं इक्वेशन फायनली उरणार आहे ते काय असणार आहे, पी मॅक्स मेकॅनिकल पॉवर जे काय डेव्हलप करणार मोटर मॅक्झिमम, ती EV/XS, जे की आपण स्टेडी स्टेट स्टॅबिलिटी लिमिटमध्ये पण बघितलं होतं पॉवर सिस्टममध्ये. तर तो काय असणार, EV/XS मॅक्झिमम मेकॅनिकल पॉवर डेव्हलप बाय द सिंक्रोनस मोटर, हे असणार. त्यानंतर एक महत्त्वाचे जे आपण बघितलं आता मगाशी, की जो व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्वमध्ये, तर हा व्ही कर्वमध्ये लक्षात घ्यायचा, जसा जसा आपला काय होणार आहे, नो लोड टू फुल लोड मोटर काय होणार, सिंक्रोनस मोटर नो लोड टू फुल लोडला जाणार, तसे हे जे कर्व काय आहेत अपवर्ड शिफ्ट होत जातात. लक्षात घ्यायचं, इथं आपण दिसते हे काय होतात, कर्व अपवर्ड शिफ्ट होत जातात. आणि हे जे काय डॉटेड लाईन आहे ते आपण दाखवले, 0.8 पॉवर फॅक्टर हा युनिटी असेल, हा लॅगिंगचा आहे 0.8, हा इकडे लिडिंगचा असणार 0.8. तर हे काय होणार, कर्व जसं जसं अपवर्ड शिफ्ट झाली तर आपल्याला हे कर्व काय होतात, काय सांगतात, तर इथं बघा आपण, इथं काहीतरी अगोदर फॉर एक्झाम्पल 10 एम्पियर हा आर्मेचर करंट असेल, आणि फील्ड करंट आपण काय केलं इथं कॉन्स्टंट ठेवला आहे, फॉर एक्झाम्पल 5 एम्पियर फील्ड करंटला आहे. त्याच्यानंतर काय झालं, फील्ड करंट कॉन्स्टंट आहे, पण लोड ऑन द मोटर वाढला. लोड वाढल्याच्यानंतर काय होणार आहे, जो काय आपला व्ही कर्व हा अपवर्ड शिफ्ट झाला. अपवर्ड शिफ्ट झाल्याच्यानंतर हा 10चा इथं काय फॉर एक्झाम्पल 20 एम्पियर करंट झाला, म्हणजे आर्मेचर करंट आता काय झाला 20 एम्पियर. फील्ड करंट तर आपण कॉन्स्टंट ठेवला आहे. त्यानंतर परत काय झाला, हा वाढला, लोड वाढला, फुल लोडला गेली मोटर, फुल लोडला गेल्याच्यानंतर परत हा 20चा काय झाला 30 झाला. तर हे असं जे काय आहे, आर्मेचर करंट आपला जसा लोड ऑन द मोटर वाढत जाईल तसा तसा आपला आर्मेचर करंट जे काय तो काय होणार, वाढत जाणार. फील्ड करंट आपण कॉन्स्टंट ठेवला असताना लक्षात घ्यायचं. म्हणून काय फुल लोडला करू अपवर्ड शिफ्ट झाला, त्याच्या फुल लोडचा काय असणार त्याच्या खाली असणार आहे, नो लोडचा त्याच्या खाली असणार आहे. म्हणजे जसा लोड ऑन द सिंक्रोनस मोटर वाढणार तसे जो काही व्ही कर्व आहे, हा व्ही कर्व आपला अपवर्ड शिफ्ट होत जाणार. आणि सिमिलरली जो काय आपला इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे तो राईट वर्ड शिफ्ट होत जाणार. जसा जसा आपला लोड ऑन द सिंक्रोनस मोटर वाढणार तसा तसा काय होणार आहे, हा कर्व राईट वर्ड शिफ्ट होत जाणार. जे की आपण खाली पण लिहिलेले आहे, व्ही कर्व शिफ्ट अपवर्ड ॲज अ लोड इन्क्रीजेस अँड इन्व्हर्टेड व्ही कर्व शिफ्ट राईट साईड ॲज द नो लोड टू फुल लोड कंडिशन. तर ही कंडिशन याच्यामधली महत्त्वाची, जे की पॉवर फॅक्टर आणि फील्ड करंटमध्ये आपण काय इन्व्हर्टेड व्ही कर्व प्लॉट केला आहे, तो काय होणार राईट वर्ड शिफ्ट होणार जसा जसा नो लोड टू फुल लोड मोटर जाणार. तर हे आता 1 बाय 1 पॉईंट बघत काय, इफ द एक्साइटेशन फेल इन रनिंग कंडिशन द सेलियंट पोल मोटर रन ॲट अ सिंक्रोनस स्पीड. जर सेलियंट पोल मोटर असेल तरच ती काय होणार, सिंक्रोनस स्पीडनं रोटेट होणार. स्पीड चेंज बाय द सप्लाय फ्रिक्वेन्सी चेंजिंग, हे आपण अगोदर पण बघितलं होतं. डायरेक्शन ऑफ द रोटेशन चेंज बाय द फेज सिक्वेन्स चेंजिंग. तर फेज सिक्वेन्स जसा चेंज होईल तसं काय होणार, डायरेक्शन ऑफ रोटेशन पण आपण मोटरचं बदलू शकतो फेज सिक्वेन्स चेंज करून. म्हणजे एक फेज आपण चेंज केल्याच्यानंतर काय होणार, जे काही डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे फॉर एक्झाम्पल RYB असं फेज सिक्वेन्स आहे, त्याच्यात आपण काय केला, फेज सिक्वेन्स थोडासा चेंज केला मोटरचा, BYR असा चेंज केल्याच्यानंतर काय होणार, डायरेक्शन ऑफ रोटेशन आपला काय होणार मोटरचा बदलणार आहे. तर लक्षात घ्यायचं, यावर दुसरा एक क्वेश्चन कसा फॉर्म होतो, असं सांगतात की एक अल्टरनेटर आहे, ग्रिडला कनेक्टेड आहे इन्फानाइट बसला, आणि त्याच्यानंतर काय झालं, त्याचं जे काही प्राईम मूव्हर इनपुट आहे ते फेल झाले. तर प्राईम मूव्हर इनपुट फेल झाल्याच्यानंतर तो अल्टरनेटर आता काय म्हणून वर्क करणार. तर लक्षात घ्यायचं या कंडिशनला, फॉर एक्झाम्पल ग्रिडला कनेक्टेड मोटर आहे, म्हणजे जे काय आपला अल्टरनेटर ग्रिडला कनेक्टेड आहे, त्याचा फॉर एक्झाम्पल काहीतरी RYB आपण फेज सिक्वेन्स पकडूयात RYB, आणि याला एक प्राईम मूव्हर आहे जो कपल केला, तो काय करतो, त्याला रोटेट करतोय. तर या कंडिशनला काय सांगितलं की प्राईम मूव्हर फेल झाला. प्राईम मूव्हर फेल झाल्याच्यानंतर काय होणार आहे की जे काय आपलं प्राईम मूव्हर रोटेट करत होता तो आता मोटर रोटेट होणार नाही, म्हणजे जो काही अल्टरनेटर आहे तो रोटेट होणार नाही. तर मग या कंडिशनला काय होणार, आता ज्यावेळेस आपण करंट अपवर्ड पुश करत होतो ज्यावेळेस अल्टरनेटर होता त्यावेळेस, आता या कंडिशनला काय होणार, प्राईम मूव्हर इनपुट फेल झाल्यामुळे हा काय करणार, ग्रिड करून करंट रिव्हर्स खाली घेणार. कारण आपण ग्रिडला डायरेक्टली कनेक्ट केला आहे, हाच जो अल्टरनेटर आहे तो ग्रिड करून खाली करंट घेणार. खाली करंट घेतल्याच्यानंतर ॲज अ मोटर म्हणून वर्क करणार. आणि मग डायरेक्शन ऑफ रोटेशन काय असणार आहे त्या मोटरचं, द सेम डायरेक्शन ॲज द अल्टरनेटर ज्या डायरेक्शनला फिरत होता त्याच डायरेक्शनला सेम डायरेक्शन असणार आहे मोटरचं पण. का, तर याचं कारण काय आहे, तर आपण जे काही फेज सिक्वेन्स RYB देत होतो ग्रिडला, आपण त्याच RYBनं रिव्हर्स करंट घेतोय. करंट कायचं, फक्त करंटचं डायरेक्शन बदलले, आपण फेज सिक्वेन्स बदललेला नाही आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होते, ऑप्शनमध्ये काय सांगतात की वर्क ॲज अ मोटर अँड ऑपरेट इन अ रिव्हर्स डायरेक्शन किंवा ऑपोजिट डायरेक्शन, हा पण ऑप्शन असते कधी कधी असे क्वेश्चन फॉर्म झाल्यानंतर प्राईम मूव्हर इनपुट फेल झाल्याच्यानंतर अल्टरनेटरच्या. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आपण फेज सिक्वेन्स चेंज केलेला नाही कुठलाच, त्याच्यामुळे जे काय ऑपरेट होणार आहे तो ॲज अ मोटर म्हणून ऑपरेट होणार इन द सेम डायरेक्शन ऑफ रोटेशन ॲज अल्टरनेटर. अल्टरनेटर ज्या डायरेक्शनला रोटेट करत होता त्याच डायरेक्शनला, का, कारण फेज सिक्वेन्स आपला चेंज झालेला नाही आहे. त्यानंतर फॉर अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर,
आता एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे की काय अंडर एक्साइटेड कंडिशन सांगितलेली आहे. तर अंडर एक्साइटेड असताना काय काय होतं, आपण व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही जर करू याच्यामध्ये प्लॉट करून घेतला, हा इन्व्हर्टेड व्ही आणि हा व्ही करू, आपण बघितलं की इकडची जी काही कंडिशन आहे अंडर एक्साइटेड कंडिशन आहे, इकडची काय ओव्हर एक्साइटेड कंडिशन आहे. अंडर एक्साइटेड कंडिशनला हे सांगितले की अंडर एक्साइटेड कंडिशनला सिंक्रोनस मोटर आहे आणि त्यावेळेस आपण काय केलं, फील्ड करंट वाढवला. अंडर एक्साइटेडला इथं कुठेतरी आपण लक्षात घेऊ, इथं या फील्ड करंटवर ऑपरेट करते आणि त्यावेळेस काय केलं आपण, फील्ड करंट काय केला, वाढवला. फील्ड करंट वाढवला, जसा वाढवला तर तसं काय होणार आहे, आपण फील्ड करंट जसं वाढवणार तसं पॉवर फॅक्टर काय होत जाणार आहे, वाढत जाणार. लक्षात घ्या, इथं आपण जसा फील्ड करंट वाढवला तसं तसा पॉवर फॅक्टर काय होत जाणार, युनिटीकडे जात जाणार. आणि सिमिलरली त्याच कंडिशनला जसं जसं आपण फील्ड करंट वाढवते, लक्षात घ्यायचं हा जो काय आर्मेचर करंट आहे हा खाली 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 रिव्हर्स येत जाणार आहे, जे की आपण अगोदर पण बघितलं. म्हणजेच काय, फील्ड करंट वाढला, पॉवर फॅक्टर काय होणार, वाढणार, आर्मेचर करंट काय होणार, कमी होणार. पण लक्षात घ्यायचं कधी, अंडर एक्साइटेड कंडिशन सांगितली त्यावेळेसला. सिमिलरली अंडर एक्साइटेड सिंक्रोनस मोटरला आपण काय केलं, फील्ड करंट काय केलं, कमी केला. आता फील्ड करंट कमी केला म्हणजे आपण काय केलं, रिव्हर्स डायरेक्शनला गेलो, इकडे फील्ड करंट असा कमी कमी करत नेला. फील्ड करंट कमी कमी करत नेल्यानंतर काय होणार आहे, आपला जो काही पॉवर फॅक्टर आहे, जो की काहीतरी युनिटी कंडिशनकडे होता, तो काय होणार, कमी 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 रिव्हर्स इकडे होत जाणार. आणि आपला जो काही आर्मेचर करंट आहे, आर्मेचर करंट काय होत जाणार आहे, आपला वाढत जाणार. या कंडिशनला जसं फील्ड करंट तसा आर्मेचर करंट काय होत जाणार आपला, कारण तो व्ही कर्वला आहे, तो व्ही कर्वला तो काय होत जाणार, वर 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 शिफ्ट होत जाणार. तर ही एक कंडिशन आहे. तर जसं व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही आपण कर्व जसा प्लॉट केला की आपल्याला तसं त्या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर जे काही डॅम्पर वाइंडिंग असते मोटरमध्ये प्रोव्हाइड केली, लक्षात घ्यायचं डॅम्पर वाइंडिंगचा रोल कधी इम्पॉर्टंट आहे, एक तर स्टार्टिंग कंडिशनला, त्याच्यानंतर सब सिंक्रोनस स्पीड आणि त्याच्यानंतर अबोव सिंक्रोनस स्पीड. म्हणजे जी काही डॅम्पर वाइंडिंग आपण म्हणतो ती मोटर कधी स्टार्टिंग करण्यासाठी आपण वापरतो, कारण आपण बघितलं की सेल्फ स्टार्टिंग मोटर नसते. तर सेल्फ स्टार्टिंग नसल्यामुळे आपण काय करणार, एक डॅम्पर वाइंडिंग किंवा पोनी मोटर जे म्हणतो आपण, की जे स्टार्टिंगला आपण रोटेट करून काय करतो, सिंक्रोनस स्पीडच्या जवळ नेऊन त्या मोटरला सोडल्याच्या नंतर रोटरला तो आपोआप बाय डिफॉल्ट काय होतो, सिंक्रोनस स्पीड ऑपरेट करायला लागतो सिंक्रोनस मोटर. पण लक्षात घ्यायचं जर आपण डॅम्पर वाइंडिंग वापरली तर स्टार्टिंगला काय होते, डॅम्पर वाइंडिंग ॲज अ इंडक्शन मोटर म्हणून वर्क करते डॅम्पर वाइंडिंगमुळे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण सिंक्रोनस स्पीडच्या जवळ गेल्याच्या नंतर डायरेक्टली मॅग्नेटिक लॉकिंग एकदा झालं की मग त्यानंतर सिंक्रोनस मोटर म्हणून ॲज अ वर्क करणार आहे. पण अचानक जर लोड पडल्याच्या नंतर ज्यावेळेस काय होणार, सिंक्रोनस स्पीड थोडंसं डिक्रीज झाल्याच्या नंतर काय होतं, डिक्रीज झालं की डॅम्पर वाइंडिंग त्यावेळेस रोल प्ले करते. की डिक्रीज झाल्याच्या नंतर काय होणार, डॅम्पर वाइंडिंगमध्ये लगेच डॅम्पर वाइंडिंगचे जे काय आपण बघितलं तर लक्षात घ्यायचं, डॅम्पर वाइंडिंग अशी 12 डॅम्पर बार ठेवली असायची, एक तर कॉपर किंवा अल्युमिनियमचे जे काय डॅम्पर बार असतात त्याच्यामध्ये काय होणार आहे, जसं स्पीड डिक्रीज झालं त्या डॅम्पर बारचे फ्लक्स पण काय होणार, कट होणार. ते फ्लक्स कट झाले की काय होणार, याच्यामध्ये पण EMF इंड्यूस होणार. हा EMF इंड्यूस झाला काय करते, एक्स्ट्रा जे काय फ्लक्स प्रोड्यूस करणार तो काय होणार, त्यामुळे मोटर काय करणार आहे, परत सिंक्रोनस स्पीडला ऑपरेट करण्याचा प्रयत्न करणार. सिमिलरली ज्यावेळेस अबोव सिंक्रोनस स्पीड जाईल, तर अबोव सिंक्रोनस स्पीड गेल्याच्या नंतर हा डॅम्पर बार परत काय होणार, फ्लक्स कट करणार. डॅम्पर बार फ्लक्स कट केली की काय, परत तीच मोटर काय करणार, निगेटिव्ह टॉर्क डेव्हलप करणार मोटर, कारण ती सिंक्रोनस स्पीडच्या अबोव गेली आहे. सिंक्रोनस स्पीडच्या अबोव गेल्याच्या नंतर निगेटिव्ह टॉर्क झाल्याच्या नंतर परत काय होणार, स्पीड मोटरची काय होणार आहे, सिंक्रोनस स्पीडला लेवल होणार. हे असं जे काही डॅम्पर जे वाइंडिंग आहे ती काय करणार, एक तर स्टार्टिंग एक तर सिंक्रोनस स्पीडच्या खाली स्पीड आल्याच्या नंतर किंवा अबोव गेल्याच्या नंतर तरच वर्क करणार. त्याच्यामध्ये जर ज्यावेळेस मोटर सिंक्रोनस स्पीडने ऑपरेट करते त्यावेळेस डॅम्पर बारचा कुठलाही पिन रोल नसणार सिंक्रोनस मोटरच्या ऑपरेशनमध्ये. तर हे फक्त एक एवढा रोल आहे डॅम्पर वाइंडिंगचा. त्यानंतर आपण बघितलं की व्ही कर्व कशामध्ये प्लॉट आहे, तर फील्ड करंट IF आणि आर्मेचर करंट IA. आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व जो काय आहे तो प्लॉट कशामध्ये, तर फील्ड करंट IF अँड पॉवर फॅक्टर यांच्यामध्ये तो प्लॉट केला आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघूयात की जो की अल्टरनेटर आहे. हे झालं आपण मोटर बद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे. आता पुढची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते अल्टरनेटर बद्दलची बघूयात. जे की आपण मगाशी बोललो होतो की सिलिंड पोल आणि जे काही सिलिंड्रिकल रोटर आहे ते लक्षात घ्यायचं. हा जो काही हा सिलिंड्रिकल रोटर याचा ॲक्झिल हा डायमीटर जो काही लेंथ असते ही जास्त असणार आहे आणि हा डायमीटर काय असतो, कमी असतो. त्याची लांबी जास्त असते, रुंदी कमी असते. सिमिलरली जो काय आपण सिलिंड पोल म्हणतो, सिलिंड पोलचा असा आहे की डायमीटर जास्त असतो याचा, टोटली हा डायमीटर जास्त असतो आणि याची लेंथ काय असते, ही लेंथ फारच कमी असते. आणि हा सिलिंड पोल असे बाहेर आलेले असतात आणि याच्यामध्ये गॅप जो असतो हा युनिफॉर्म नसतो. लक्षात घ्यायचं, हे जे फ्लक्स जे कट करतात त्याच्यामध्ये फक्त हे इथं वाइंडिंग असल्यामुळे इथंच कट करणार आणि हे इथं काय गॅप असणार आहे दोन, जो काही सिलिंड पोल त्याच्या बाहेर आले त्याच्यामध्ये. तर जो काही युनिफॉर्म जे फ्लक्स असतात ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही. युनिफॉर्म फ्लक्स आपल्याला कशात पाहायला भेटतं, तर जो की सिलिंड्रिकल रोटर आहे यामध्ये आपल्याला युनिफॉर्म फ्लक्स पाहायला भेटणार, कारण तो जो काय आहे त्याचं युनिफॉर्म सगळं आपलं जे काही रोटर आहे ते फॉर्म झाले त्याच्यामुळे. तर आता हे जे काही अल्टरनेटर आहे त्या अल्टरनेटरचे जे काही कंडिशन इक्वेशन आहे, जे काही आपले फॉर्म्युले फॉर्म होतात ते बघूयात वन बाय वन आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा जो काही EMF पर फेज, जो काही EMF डेव्हलप बाय अल्टरनेटर तर आपण कसा काढतो, 4.44 KP KD F5 TPH. त्याच्यामध्ये KP काय आपला पिच फॅक्टर, KD काय डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, F आपली फ्रिक्वेन्सी आहे, फ्लक्स काय टोटल आपले 5 इज इक्वल टू अँड TPH म्हणजे टर्न पर फेजला किती टर्न आहेत ते आपण इथे घेऊन टोटल आपले EMF इक्वेशन ऑफ अल्टरनेटर फॉर्म होतं. अजून काय पॉवर डेव्हलप इज इक्वल टू P इज इक्वल टू काय √3 VI cos phi. हे पण इक्वेशन कधी कधी कामाला येतं आपल्याला ज्यावेळेस अल्टरनेटरचं जर त्यांनी इन टर्म्स ऑफ व्होल्टेज आणि करंटमध्ये जर विचारलं, P इज इक्वल टू √3 VI cos phi हे पण आहे. आता वन बाय वन आपण बघूया. पिच फॅक्टर KP म्हणजे काय, तर काय cos अल्फा बाय 2 हा अल्फा म्हणजे काय आपल्याला दिला असेल तर कधी कधी इक्वेशनमध्ये जर क्वेश्चन विचारला तर अल्फा हा कॉर्डिंग अँगल म्हणतात त्याला. तर कॉर्डिंग अँगल कधी कधी दिला असतो, दिला नसेल तर आपल्याला फाइंड आउट पण करावं लागतो की प्रत्येक स्लॉटचा अँगल काढून त्याच्यानंतर आपण कॉर्डिंग अँगल पण फाइंड करू शकतो. ते आपण बघणार आहे पुढे. त्यानंतर हेच जर KP जर आपल्याला विथ हार्मोनिक विचारलं, जर काहीतरी इन टर्म्स ऑफ थर्ड हार्मोनिक फिफ्थ हार्मोनिक, तर त्याचं काय होतं, तर याला n मल्टिप्लाय करायचं आपण n अल्फा अपॉन 2. तर n अल्फा म्हणजे काय, n म्हणजे काय आपल्याला जो काय हार्मोनिक सांगितलेला आहे इथं
फॉर एक्झाम्पल फंडामेंटल हार्मोनिकसाठी यांची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे, सेकंड हार्मोनिकसाठी 2, असं जे काय असणार 3, 4, 5 जे काय असणार ती केपीची व्हॅल्यू असणार फॉर त्या पर्टिक्युलर हार्मोनिकला जी सांगितली आपल्याला. जर एलिमिनेट करायचं असेल तर त्यावेळेस केपी काय ठेवावं लागेल असं विचारतात, तर त्यावेळेस आपण इथे व्हॅल्यू पुट करून हे कॉस अल्फाची आपण जे काय व्हॅल्यू टोटल येणार ते आपण फाइंड आउट करणार. फॉर एक्झाम्पल ते सांगितलेलं आहे की आपल्याला अल्फा इज इक्वल टू 60 डिग्री आहे आणि त्या कंडिशनला काय की जो काय आपला सेकंड हार्मोनिक जर आपल्याला एलिमिनेट करायचं असेल तर केपीची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल, तर केपी जर आपण इथं बघितलं सेकंड हार्मोनिक जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर 2 × 60/2 हा 2 इथं कॅन्सल झाल्याच्यानंतर कॉस 60ची व्हॅल्यू आपल्याला जे काय येणार आहे ती आपण इथं हे करणार. कॉस 60 = 1/2 ती व्हॅल्यू आपण काय करणार पुट करणार, म्हणजे 0.5 केपी ठेवावं लागणार. तर सिमिलरली हे जे काय अशा कंडिशन फॉर्म होतात त्या पर्टिक्युलर हार्मोनिकसाठी आहेत. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जो की आहे केडी. केडीचा आपल्याला जे काही फॉर्म्युला फॉर्म होतो साइन m γ/2 m sin γ/2. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये एक एक कंडिशन आपण पाहणार आहे काय आहे टोटल. तर m काय स्लॉट पर पोल पर फेज, म्हणजे जो काय आपली नंबर ऑफ स्लॉट आहेत डिवाइड बाय पोल इंटू नंबर ऑफ फेजने आपण त्याला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर पोल आणि फेज डिवाइड म्हणजे स्लॉटला ते आपली एमची व्हॅल्यू भेटून जाणार आपल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे जे आपण केडी काढणार आहे ते लक्षात घ्यायचं केडीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते आणि केडीची व्हॅल्यू काय असणार आहे कधी पण लेस दॅन 1 पण असू शकते किंवा इक्वल टू 1 पण असू शकते. याच्यामध्ये केडीची व्हॅल्यू जे काय केडी म्हणजे काय डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंगसाठी आपण वापरतो, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर्स म्हणतो त्याला, डिस्ट्रीब्युशन वाइंडिंगसाठी आपण ते वापरतोय. तर केडीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण असू शकते. तर असं कधी कधी याच्यावर पण क्वेश्चन फॉर्म होतात की केडीची व्हॅल्यू म्हणजे पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह असते का केडी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण असू शकतो, असे स्टेटमेंट बेस याच्यामध्ये पण क्वेश्चन कधी कधी फॉर्म झाले आहेत प्रिव्हियस एक्झाममध्ये. तर मग केडीचं का आपल्याला काय काम आहे तर केडी जो काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जे काय पॉवर आउटपुट देतो आपल्याला अल्टरनेट त्याला असतो आणि केडी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू केव्ही आउटपुट, म्हणजे पॉवर आणि केव्ही दोन्हीला पण काय केडी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे केडी कमी जास्त झाला तसा पॉवर आउटपुट आपला काय होणार आहे मोटरचा अल्टरनेटरचा कमी जास्त होणार आहे डिस्ट्रीब्युशन फॅक्टरनुसार. तर मग आता जो आपण गॅमा बघितला होता गॅमा इज इक्वल टू काय P × 180 डिग्री अपॉन नंबर ऑफ स्लॉट असणार P × 180/S, म्हणजे तो काय असणार आहे आपला इच स्लॉटचा अँगल, म्हणजे जेवढे स्लॉट आहेत तर प्रत्येक स्लॉटचा जे काय अँगल असणार आहे इलेक्ट्रिकल अँगल आपण तो कसा फाइंड आउट करणार P × 180 डिवाइड बाय नंबर ऑफ स्लॉट ऑफ द अल्टरनेटरनं यांना काय करणार स्लॉट अँगल फाइंड आउट करणार आपण प्रत्येक अल्टरनेटरच्या प्रत्येक स्लॉटचा. त्यानंतर हे जे काय आपलं टर्न पर फेज आणि केडी या दोघांचा प्रोडक्ट कशाला प्रोपोर्शनल आहे तर तो जो काही EMF जनरेटेड बाय द अल्टरनेटर आहे यांना प्रोपोर्शनल काय आहे टर्न पर फेज आणि केडी या दोघांचा प्रोडक्ट जे काय आपला अल्टरनेटरचा EMF जनरेट व्हायला त्यांना प्रोपोर्शनल आहे. त्याच्यानंतर सिमिलरली आता ह्याच्यात हे काय केडी झालं डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंगसाठी. तर आता आपण काय म्हटलं तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे, जे काही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग आहे त्याच्यासाठी केडीच्या व्हॅल्यू काय येणार तर याच्यात लक्षात घ्यायचं हे डायरेक्टली फॉर्म होतात केडी ज्यावेळेस सिंगल फेज असेल आपला अल्टरनेटर त्यावेळेस केडी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंगसाठी 2/π ही डायरेक्ट किंमत लक्षात ठेवायची. याच्यावर जर कधी क्वेश्चन विचारला तर ही डायरेक्टली व्हॅल्यू काय फॉर्म होती 2/π आणि 3 फेजसाठी केडी काय फॉर्म होणार आहे 3/π. या दोन व्हॅल्यू लक्षातच ठेवायच्या युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंगसाठी. त्याच्यानंतर जो काही वाइंडिंग फॅक्टर आहे आपला अल्टरनेटरचा वाइंडिंग फॅक्टर म्हणजे केपी आणि केडी या दोघांचा प्रोडक्ट जो काय त्याला आपण काय म्हणणार आहे वाइंडिंग फॅक्टर केपी आणि केडी. जसं जसं आपण केपी आणि केडीची किंमत चेंज करत जाणार तसं कारण आपल्या फॉर्म्युलावरूनच लक्षात येतं लक्षात घ्यायचं 4.4 केपी केडी F/TP त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि टर्न पर पेज आणि फ्लक्स आपण जर कॉन्स्टंट ठेवलं तर केपी आणि केडीच्या ज्या व्हॅल्यू असतील त्याच्यानुसार आपला EMF काय होत जाणार आहे व्हॅरी होत जाणार आहे. तर म्हणजे जे काही वाइंडिंग फॅक्टर आहे त्याच्यानुसार आपला काय होणार आहे EMF कमी जास्त होऊ शकतो. हे झालं केपी आणि केडी बद्दल. आता बघू आपण कॉईल स्पॅन आणि टोटल स्पॅन काय असते म्हणजे अल्टरनेटरचा जे काही टोटल स्पॅन असणार आहे अल्टरनेटरचा जो काय आपला केपी आणि केडी आपण बघितले होते मगाशी त्यांच्यावर डिपेंड आहे. तर केपी म्हणजे काय अल्फाची जी व्हॅल्यू आपण काढलेली अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे टोटल काय जे काय 180 डिग्री आपला अँगल असणार आहे टोटल अल्टरनेटरचा. तर ते काय त्याला म्हणणार आपण टोटल स्पॅन म्हणणार की अल्फा प्लस बीटाची किंमत आहे. बीटा म्हणजे काय जो काय आपला कॉईल स्पॅन असणार आहे तो काढणार आपण याच्यावर. तर कॉईल स्पॅन म्हणजे बीटाची व्हॅल्यू जर आपण काढायची असेल तर 180 डिग्री मायनस अल्फा जो काय आपला कॉर्डिंग अँगल आहे तो काय करणार आपण 180 मधून मायनस करणार म्हणजे आपली टोटल कॉईल स्पॅन जो काय अल्टरनेटरचा तो भेटणार 180 डिग्री मायनस अल्फा केल्याच्यानंतर. अल्फा काय की सांगितले त्यांनी 5 जो काही स्लॉट आहे तो कॉर्डिंग केलेत म्हणजे काय की 5 स्लॉटमध्ये आपण काय केली वाइंडिंग पुट केलेली नाही जे काही टोटल अल्टरनेटरचे स्लॉट असतील त्याच्यापैकी. तर आपण ई स्लॉटचा अँगल तर इथून काढलेला आहे P × 180/S. मग आता फॉर एक्झाम्पल तो जर अँगल आलेला आहे समजा 10 डिग्री आला हा जर 10 डिग्री आला असेल तर 5चा आपण काय केला 5×10 50 म्हणजे काय येणार इथं 50 मायनस केल्याच्या नंतर आपलं जर काय येणार आहे 130 डिग्री हा असला आपला टोटल काय असणार आहे कॉईल स्पॅन असणार आहे. लक्षात घ्यायचं जे काय आपल्याला सांगितले कॉर्ड किती केलं त्याच्यानुसार आपण काय करणार फाइंड आउट करणार बीटा जे की आपला सांगितलं असणार आहे की कॉईल स्पॅन काय असं जर विचारलं तर. त्यानंतर कॉईल स्पॅन टू एलिमिनेट द nth हार्मोनिक म्हणजे जर अल्टरनेटर मधला पर्टिक्युलर जर हार्मोनिक आपल्याला जर एलिमिनेट करायचं असेल तर त्या कंडिशनला बीटाची व्हॅल्यू म्हणजे कॉईल स्पॅनची व्हॅल्यू काय ठेवायला पाहिजे त्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला काय फॉर्म होते बीटा इज इक्वल टू n-1 डिवाइड बाय n म्हणजे जो हार्मोनिक आपल्याला एलिमिनेट करायला सांगितले लक्षात घ्यायचे जो हार्मोनिक आपल्याला काय एलिमिनेट करायला सांगितलेला आहे त्याची व्हॅल्यू आपण इथं पुट करणार. हे n-1 डिवाइड बाय n इंटू हा काय असणार इथं टोटल 180 डिग्री असणार आहे लक्षात घ्यायचं. याला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 180ला हा काय होणार आहे आपला टोटली आपल्याला त्या कंडिशनला बीटा भेटणार. फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं की 5th हार्मोनिक आपल्याला एलिमिनेट करायचं आहे तर 5th हार्मोनिक एलिमिनेट करायचं असेल तर 5 - 1 काय येणार हे 4 डिवाइड बाय 5 इंटू इथं 180 डिग्री 5 × 15 5 × 30 हे जे काय येणार आहे आपला तो जो आलेला आहे
हा 36 गुणिले 4 या दोघांचं जे काही प्रोडक्ट असणार तेवढा आपला काय असणार आहे, कॉईल स्पॅन असणार आहे. लक्षात घ्यायचं. हा पर्टिक्युलरली हार्मोनिक जे काही आपल्याला एलिमिनेट करायचं सांगितलं आहे त्या कंडिशनला n-1 डिवाइड बाय n बीटाची व्हॅल्यू. म्हणजे हे आपण जे कॅल्क्युलेट केलं आहे कसं केलं आहे, n-1 अपॉन n. म्हणजे इथं काय 180 डिग्री जो काय आहे 180 डिग्री याच्यामध्ये जी अल्फाची व्हॅल्यू आहे आपण ती अल्फाची व्हॅल्यू पुट केली आहे. म्हणजे n अल्फा, इथे n अल्फा पुट केल्याच्यानंतर ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. जी की आपण अल्फाची व्हॅल्यू बघितलेली होती, ही कॉस अल्फाची. नंतर नेक्स्ट बघूया जो की आपला सेलियंट पोल अल्टरनेटर. तर आपला पुढील पार्ट याच्यामध्ये काय तर सेलियंट पोल सिंक्रोनस अल्टरनेटर. तर याच्यावर जे काही क्वेश्चन फॉर्म होतात मॅक्झिमम हे काही रिलेक्टन्स पॉवर आणि हे जे फॉर्म होते सेलियंट पोलमध्ये याच्यावर होतात. तर आता ते 1 बाय 1 आपण पाहूया. तर जी काही टोटल पॉवर फॉर्म होते याच्यामध्ये काय तर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि दुसरी रिलेक्टन्स पॉवर दोन्हीचं कॉम्बिनेशनमुळे याच्यामध्ये पॉवर फॉर्म होते. त्यामुळे मोस्ट स्टेबल मशीन कुठली तर सेलियंट पोल मशीन असते का, कारण ही जी एक्स्ट्रा रिलेक्टन्स पॉवर आहे ही याच्यामध्ये फॉर्म होत असते, त्यामुळे एक्स्ट्रा स्टेबल असते. तर ही जे काही आपलं इक्वेशन तयार होते EV/XD इंटू साइन डेल, हे जे काय आपलं जनरल इक्वेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर होतं, प्लस त्याच्यामध्ये V²/2 1/x³ - 1/xd इंटू साइन 2 डेल ही एक्स्ट्रा पॉवर फॉर्म होते. ही जी काही एक्स्ट्रा पॉवर फॉर्म झालेली आहे ती कशामुळे होते, तर हा डायरेक्ट ॲक्सिस आणि क्वाड्रेचर ॲक्सिस जे काही रिएक्टन्स असतात त्यामुळे हे फॉर्म होते. तर हे काही डायरेक्ट ॲक्सिस आणि क्वाड्रेचर ॲक्सिस जे काही रिएक्टन्स XD आणि XQ आहेत त्यांच्याविषयी माहिती बघू. तर हे कसे फॉर्म करतो आपण, फॉर्म होतात आणि यांना कसे टेस्ट करायचे, तर त्याच्यासाठी आपण स्लिप टेस्ट पाहणार आहे. ही जी काही स्लिप टेस्ट आहे याच्यामुळे आपण XQ आणि XD हे दोन्ही पण फाइंड आउट करत असतो. त्याच्या अगोदर पाहतो आपण की जे काही डायरेक्ट ॲक्सिस आणि क्वाड्रेचर ॲक्सिस जे काही रिएक्टन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय सिक्वेन्सेस होतात. तर XD हा XQ पेक्षा मोठा असतो कधी पण, त्यात आपण पुढे पाहणार आहे का मोठा असतो ते. त्यानंतर याच्यामध्ये आपण सेलियन्सी काढू शकतो, जे म्हणजे XD - XQ याला सेलियन्सी म्हणतात. आणि XD जो काय आहे तो 1.5 म्हणजे 1.5 to 2 टाइम्स ऑफ XQ असू शकतो, हा जो काही डायरेक्ट ॲक्सिस रिएक्टन्स. तर मग जे काही डायरेक्ट ॲक्सिस रिएक्टन्स आणि क्वाड्रेचर ॲक्सिस रिएक्टन्स काढताना आपल्याला आयडीचा करंट लागतो, म्हणजे डायरेक्ट ॲक्सिस करंट आणि क्वाड्रेचर ॲक्सिस करंट. तर हा आपण कसा काढणार आहे, डायरेक्ट ॲक्सिस करंट IA म्हणजे आर्मेचर करंट इंटू साइन साय. हा साय जो अँगल आहे तो साय अँगल कशामधला आहे, जो काही इंटरनल आपला इंड्यूस EMF आहे तो आणि जो काही आर्मेचर करंट यांच्यामध्ये जो काही अँगल तयार होतो तर याला आपण काय म्हणणार, साय अँगल म्हणणार. तो साय अँगल त्यांच्या दोघांमधला आहे. आणि IQ मध्ये IA इंटू कॉस साय. तर हे दोन्हीच्या फॉर्मनं आपण काय करणार, ID आणि IQ करंट काढणार आहे. तर आता याच्यामध्ये काय की जो काही साय अँगल आहे फाय प्लस ऑर मायनस डेल आहे. आपल्याला माहिती आहे फाय काय पॉवर फॅक्टर अँगल असतो आपला, जो काही टर्मिनल व्होल्टेज आणि आर्मेचर करंट मधला, डेल काय E आणि V मधला दोन व्होल्टेजेस मधला अँगल असतो तो. तर प्लस कशासाठी, लॅग आणि युनिटी पॉवर फॅक्टरसाठी वापरतो आपण, मायनस कशासाठी, लीडसाठी वापरतो. त्यानंतर आता बघूयात आपण याच्यामध्ये जी काही स्लिप टेस्ट याच्यात परफॉर्म होती, तर स्लिप टेस्ट नेमकी कशी परफॉर्म होते. तर जे काही स्लिप टेस्ट आपण याच्यासाठी वापरतो की XQ आणि XD आपल्याला त्या अल्टरनेटरचे फाइंड आउट करायचे असतात अननोन असल्यामुळे. तर आपण ते कसे फाइंड आउट करणार, तर रोटर ड्रिव्हन ॲट द लेस दॅन सिंक्रोनस स्पीड. रोटरला काय करतो आपण, सिंक्रोनस स्पीडपेक्षा लेसनं ड्राईव्ह करतो. एक्साइटेशन नो एक्साइटेशन गिवन टू द फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगला कुठल्याच प्रकारचं एक्साइटेशन दिलेलं जात नाही. आणि रिड्यूस DC व्होल्टेज अप्लाय टू द आर्मेचर. आर्मेचरला काय करतो आपण, एकदम रिड्यूस DC व्होल्टेज अप्लाय करतो. तर हे जे सगळं अप्लाय करत असताना आपण काय एक ॲमीटर आणि एक व्होल्टमीटर कनेक्ट केला असते सेटअपला. ॲमीटर आणि व्होल्टमीटर या सेटअपला आपण कनेक्ट केलं असते. तर काय होते, वेन आर्मेचर पोल अलाइन विथ द डायरेक्ट ॲक्सिस द ॲमीटर शोज द मिनिमम रिडिंग, अँड वेन आर्मेचर पोल अलाइन विथ द क्वाड्रेचर ॲक्सिस द ॲमीटर शोज द मॅक्झिमम रिडिंग. हे मिनिमम आणि मॅक्झिमम कधी रिडिंग, वेन आपल्याला XD असा फाइंड होणार याच्यामध्ये की ज्यावेळेस काय होणार की आर्मेचरचे जे काही पोल डायरेक्ट ॲक्सिस सोबत अलाइन होणार त्यावेळेस आपल्याला जो काही ॲमीटर आपण हा कनेक्ट केला आहे सिस्टममध्ये तो काय करणार, मिनिमम रिडिंग दाखवणार. आणि हे सतत व्हॅरी होत असते मिनिमम आणि मॅक्झिमममध्ये. तर आपल्याला मिनिमम रिडिंग एक 4-5 वेळा आपण ज्यावेळेस ऑब्झर्व केल्यानंतर कळते की ही मिनिमम रिडिंग कोणती आहे. तर हे सेटअप आपण कनेक्ट केल्यानंतर हे समजणार. तर मग याच्यामधून काय XD आणि XQच्या मग आपल्याला व्हॅल्यू डिराईव्ह होतात. तर काय, तर त्याच वेळेस आपण काय करणार, व्होल्टेजची पण रिडिंग पाहणार. त्यावेळेस काय, ज्यावेळेस हा मिनिमम दाखवतो त्यावेळेस व्होल्टेज मॅक्झिमम दाखवत असतं. हे दोन्ही आपण ज्यावेळेस पाहणार त्यावेळेस हे आपल्या लक्षात येईल. तर त्यावेळेस आपण XD आणि XQ काढू शकतो. तर मग XD कसा निघणार, तो जो काही व्होल्टेज मॅक्झिमम रिडिंग दाखवणार व्होल्टमीटर आणि जे काही ॲमीटर मिनिमम रिडिंग दाखवणार, या दोघांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला XD मिळणार, जो की डायरेक्ट ॲक्सिस रिएक्टन्स असणार. आणि क्वाड्रेचर ॲक्सिस रिएक्टन्स काय असणार, ज्यावेळेस आपल्याला व्होल्टमीटर मिनिमम रिडिंग दाखवणार आणि जो काही ॲमीटर आहे तो मॅक्झिमम रिडिंग दाखवणार त्यावेळेस आपल्याला क्वाड्रेचर ॲक्सिस रिएक्टन्स मिळतं. तर मग याच्यावर कधी कधी असे स्टेटमेंट बेस फॉर्म होतात की क्वाड्रेचर ॲक्सिस रिएक्टन्सच्या वेळेस ॲमीटर काय मॅक्झिमम रिडिंग दाखवतो का मिनिमम रिडिंग दाखवतो, व्होल्टमीटर मिनिमम दाखवतो का मॅक्झिमम दाखवतो. लक्षात घ्या, हे डायरेक्ट आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. Vmax/I मिनिमम कशासाठी आहे, XD ला आहे. कारण I मिनिमम डिनॉमिनेटर मिनिमम आहे आणि व्होल्टेजचं मॅक्झिमम आहे. डिनॉमिनेटर मिनिमम असल्यामुळे काय, जो काही डायरेक्ट ॲक्सिस रिएक्टन्स आहे त्याची व्हॅल्यू काय येणार, जास्त येणार, कारण डिनॉमिनेटरची व्हॅल्यू मिनिमम आहे. आणि क्वाड्रेचर ॲक्सिस जो काही रिएक्टन्स तो कमी काय येणार, कारण डिनॉमिनेटर हा मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे काय येणार आहे, आपला जो काही क्वाड्रेचर ॲक्सिस रिएक्टन्स आहे त्याची व्हॅल्यू मिनिमम येणार. त्याच्यामुळे आपण बघितलं की डायरेक्ट ॲक्सिस हा क्वाड्रेचर ॲक्सिसपेक्षा काय असतो, ग्रेटर असतो. तर हे जे काय आपण अँगल म्हणलो आता काय, हा साय अँगल कशामध्ये आहे, E आणि IA मध्ये. जो काही इंटरनल आपला जो काही EMF इंड्यूस व्हायला तो आणि आर्मेचर करंट. त्यानंतर डेल अँगल आपल्याला माहिती आहे E आणि V मधला असतो. आणि जो काय आपला फाय पॉवर फॅक्टर अँगल टर्मिनल व्होल्टेज आणि आर्मेचर करंट यांच्यामध्ये असतो. हे झालं सगळं आपलं जो काही सिलियंट पोल अल्टरनेटरचे क्वाड्रेचर आणि डायरेक्ट ॲक्सिस रिएक्टन्स. आता जे काही रिलेक्टन्स पॉवर आणि हे बघू आपण मॅक्झिमम मिनिममच्या कंडिशन काय, तर रिलेक्टन्स पॉवर इज 15 to 20%. म्हणजे जी काही ही पॉवर आहे ही टोटल हिची व्हॅल्यू आहे रिएक्टन्स पॉवरची, हे 15 ते 20% असते टोटल सर्किटमध्ये याचे जे काही फॉर्म होते ते. आणि त्याच्यानंतर जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक पॉवर आपल्याला माहिती आहे की आपण जर हा इकडचा पार्ट इग्नोर केला तर इथं जर साइन डेलची किंमत 90 टाकली तर हे Pmax आपल्याला माहिती आहे की स्टेडी स्टेट स्टेबिलिटी लिमिट काय EV/XD येत असतं. तर मग हे येणार आहे. पण या कंडिशनला काय होणार, सेलियंट पोलमध्ये असं फिक्स मॅक्झिमम पॉवरचा कुठलाही अँगल नाही आहे. याच्यामध्ये दोन पॉवर एकत्र ॲड होऊन आपल्याला हे मिळते. तर इथं काय होणार,
हा जर बघितला आपण तर इथं डेलची व्हॅल्यू जर 45 टाकली तर रिलक्टन्स पॉवर काय होणार आहे त्या कंडिशनला मॅक्झिमम होणार आहे 45 डिग्रीला, कारण sin 90ची किंमत 1 येणार त्या कंडिशनला. म्हणजे रिलक्टन्स पॉवर मॅक्झिमम कधी आहे, डेल इज इक्वल टू 45 डिग्रीला. रिलक्टन्स पॉवर मॅक्झिमम डेल इज इक्वल टू 45 डिग्रीला. पण ही जर आपल्याला ओव्हरऑल टोटल जर पॉवर या जे काही इक्वेशन तयार व्हायले याची तर टोटल मॅक्झिमम पॉवर कधी असणार हे जर विचारलं तर अशी कुठलीच कंडिशन आहे, हा डेल इज इक्वल टू लेस दॅन 90 डिग्रीला येणार आहे. डेलची किंमत काय लेस दॅन 90 असणार, पण त्याची व्हॅल्यू अशी फिक्स नाही आहे कुठलीच. लेस दॅन 90 डिग्रीला येणार एवढं नक्की आहे, पण इज इक्वल टू 90 किंवा ग्रेटर दॅन 90ला येणार नाही. म्हणजे जे काही रिलक्टन्स मोटर किंवा रिलक्टन्स अल्टरनेटर मॅक्झिमम पॉवर कधी डेव्हलप करणार आहे तर डेल लेस दॅन 90 डिग्रीला ओव्हरऑल. आणि फक्त आपल्याला जर रिलक्टन्स पॉवर विचारली कधी मॅक्झिमम असणार आहे तर ती 45 डिग्रीला रिलक्टन्स पॉवर. म्हणजे काय म्हणले की एक्साइटेशन फेल झाले त्या कंडिशनला जी काही मॅक्झिमम पॉवर आहे कोणत्या अँगलला भेटणार तर लक्षात घ्यायचं. रिलक्टन्स फेल म्हणजे आपलं जे काही एक्साइटेशन फेल झालं म्हणजे ईची व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे हे इक्वेशन टोटली काय होणार आहे 0 होणार आहे इकडचं. मग फक्त काय उरणार आहे v²/2 1/xu - 1/xd इंटू sin 2 डेल इज इक्वल टू आपल्याला मॅक्झिमम करायचं. त्या कंडिशनला डेलची किंमत काय येणार आहे 45 डिग्री येणार आहे. हे लक्षात घ्यायचं. हे झालं सेलियंट पोलच्या अल्टरनेटरबद्दल. त्याच्यानंतर जो काही शॉर्ट सर्किट रेशो आहे व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर ह्या शॉर्ट सर्किट रेशोचा. तर बघूया आपण शॉर्ट सर्किट रेशो म्हणजे काय, फील्ड करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द रेटेड VOC ओपन सर्किट व्होल्टेज डिवाइड बाय फील्ड करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस रेटेड ISC शॉर्ट सर्किट करंट. म्हणजे दोघांचा रेशो आपल्याला काय देतो SCR, आणि SCR इज इक्वल टू काय 1/ZS आहे किंवा 1/XS. आपण जर R इग्नोर केला, रेजिस्टन्स इग्नोर केला सिस्टमचा तर XS सिंक्रोनस रिॲक्टन्स. ठीक आहे. तर मग SCR इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज रेग्युलेशन आहे आणि SCR इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर रिॲक्शन आहे. आपल्याला एखाद्या मशीनचा जर XS दिला असेल तर आपण त्याचा SCR फाइंड आउट करू शकतो, कारण 1/XS करू. लक्षात घ्यायचं. मग याच्यामध्ये प्रत्येकाच्या जे काही डिझाईननुसार व्हॅल्यू SCRच्या बदलत जातात. सिलेंड्रिकल रोटरचं 0.6 to 0.9 आहे. सिलियंट पोल रोटरचा 0.9 to 1.5. आपण बघितलं की सिलियंट पोलचा काय SCR हा जास्त असतो, तर ते बघणार आहे आपण का, तर सिलियंट पोलचा एरिया पण जास्त असतो, कॉस्ट पण जास्त असतो, तर ते SCR आपण खाली पाहणार आहे की कसा प्रोपोर्शनल. सिंक्रोनस कंडेन्सरचा 0.4 आणि मॉडर्न अल्टरनेटरचा काय 0.5 आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, SCR जो काय तो जो काही एअर गॅप लेंथ, साईज, कॉस्ट, पॉवर आउटपुट, स्टॅबिलिटी, एक्साइटेशन, सिंक्रोनस पॉवर आणि सिंक्रोनस पॉवर कोइफिशियंट यांच्या सगळ्यांना काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग याच्यावरून काय लक्षात घेऊ शकतो, ज्या सिस्टीमचा ज्या मशीनचा SCR जास्त असणार आहे ती मशीनची साईज पण जास्त असणार आहे, साईज मोठी असणार आहे आणि कॉस्ट पण तेवढीच जास्त असणार आहे त्या मशीनची. म्हणजे SCR जर आपल्याला दिली असे मल्टिपल समजा 2-3 SCRच्या व्हॅल्यू दिल्या आहेत, फॉर एक्झाम्पल काहीतरी 0.9, 0.6 आणि 0.5 अशा व्हॅल्यू दिल्या. आपल्याला जर विचारलं यामध्ये की सगळ्यात जास्त कॉस्ट आणि साईज कुठल्या मशीनची असणार आहे, ज्याचं SCR जास्त त्याचं कॉस्ट किंवा साईज त्या मशीनची मोठी. तर असं पण स्टेटमेंट बेसमध्ये याचे क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात. किंवा SCR काढायला पण आपल्याला विचारू शकतात. तर लक्षात घ्यायचं, SCR काढायला जर विचारलं आणि VOC आणि ISC जर डिफरंट फील्ड करंटला दिली, डिफरंट फील्ड करंटला, तर काय करायचं, ते सेम फील्ड करंटला आणायचे आणि त्याच्यानंतरच आपण SCR फाइंड आउट करू शकतो. नाहीतर ती व्हॅल्यू आलेली रॉंग असणार डिफरंट फील्ड करंटची. आपण सेम फील्ड करंट कॉन्स्टंट ठेवून हे केलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं SCRच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचं काय आपले जे काय व्होल्टेज रेग्युलेशन मेथड आहे ते बघू 1 बाय 1. व्होल्टेज रेग्युलेशन मेथड काय, पहिली काय सिंक्रोनस इम्पिडन्स मेथड किंवा याच मेथडला आपण EMF मेथड पण म्हणतो. या मेथडमध्ये फक्त काय एक्सेल कन्सिडर करतो, म्हणजे लिकेज रिॲक्टन्स. त्यामुळे काय इथं व्होल्टेज रेग्युलेशन इज ग्रेटर दॅन ॲक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा व्होल्टेज रेग्युलेशन जास्त येते, जे की आपल्याला डिझायरेबल नसते. त्याच्यामुळे आपण या मेथडला काय पेसिमिस्टिक मेथड म्हणणार, जे की डिझायरेबल नाही आहे, आपलं जास्त येते. त्याच्यानंतर अँपियर टर्न मेथड, याच मेथडला आपण MMF मेथड म्हणणार. याच्यामध्ये फक्त आपण आर्मेचर जो काही रिॲक्टन्स असतो तो कन्सिडर करतो आणि हे मेथड काय करते, व्होल्टेज रेग्युलेशन लेस दॅन ॲक्च्युअल व्हॅल्यू देते. मग ही आपली पेसिमिस्टिक मेथड म्हणणार, कारण आपण जे काही ॲक्च्युअल व्हॅल्यू त्याच्यापेक्षा रेग्युलेशन कमी आले. आपल्याला कधी पण काय रेग्युलेशन कमी आणि एफिशियन्सी जास्त पाहिजे असते कुठल्या पण मशीनची. तर मग रेग्युलेशन कमी आले तर हे आपण काय म्हणणार, डिझायरेबल मेथड आहे, त्याच्यामुळे ऑप्टिमिस्टिक म्हणणार. आणि जी नेक्स्ट मेथड आहे झिरो पॉवर फॅक्टर मेथड, याला ZPF मेथड किंवा पोटियर ट्रँगल मेथड म्हणतात. त्याच्यामध्ये आपण लिकेज रिॲक्टन्स आणि आर्मेचर रिॲक्टन्स दोन्ही पण कन्सिडर करतो आणि हे काय हे मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू प्रोव्हाइड करते ZPF मेथड. त्याच्यामुळे ही डिझायरेबल व्हॅल्यूच्या एकदम जवळपास रेग्युलेशन भेटते या मेथडनं. आणि त्याच्यानंतर थर्ड मेथड काय की अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन किंवा ASA मेथड. त्याच्यामध्ये लिकेज रिॲक्टन्स, आर्मेचर रिॲक्टन्स आणि मशीनमध्ये जे काही सॅच्युरेशन होते ते पण कन्सिडर केलं जाते, कारण वरच्या कुठल्याच मेथडमध्ये आपण सॅच्युरेशन कन्सिडर केलं नव्हतं. त्याच्यामुळे हे जे मेथड आहे याच्यामध्ये आपण सॅच्युरेशन पण कन्सिडर करून जो काय ते रेग्युलेशन काढतो. मग हा एक्सेल जो फॉर्म होतो लिकेज रिॲक्टन्स, तो कशामुळे ड्यू टू द EMF फॅक्टर, जे मशीनचा EMF फॅक्टर तयार होतो त्याच्यामुळे एक्सेल फॉर्म होतो. आणि एक्से जो फॉर्म होतो ड्यू टू द MMF फॅक्टर किंवा फील्ड करंटमुळे हा फॉर्म होतो, एक्से फॉर्म होतो. मग आपला जो काही सिंक्रोनस आपण इम्पिडन्स म्हणलो जे EMF मेथडनं आपण काढतोय तो कसा काढणार आहे, ZS इज इक्वल टू ओपन सर्किट व्होल्टेज आणि शॉर्ट सर्किट करंट. पण याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या, जसं SCRला आपण काढले सेम वेनं याच्यामध्ये पण फील्ड करंट कॉन्स्टंट ठेवावं लागणार. ज्या फील्ड करंटला आपण VOC फाइंड केलं आहे त्याच फील्ड करंटला ISC पण असला पाहिजे, तरच आपण हा काय करू शकतो, ZS फाइंड आउट करू शकतो. आणि मग याच्यावरून काय लक्षात येईल आपल्याला, जो काय ISC आहे शॉर्ट सर्किट करंट तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फील्ड करंट आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपण जे काही रेग्युलेशन काढणार आहे तर रेग्युलेशन म्हणजे काय, E फेज मायनस V फेज डिवाइड बाय V फेज आहे. तर याच्यामध्ये E फेज कसं काढणार आहे, इथं V मिसिंग आहे, V sin फाय, तर V cos फाय प्लस IRA होल स्क्वेअर प्लस V sin फाय प्लस ऑर मायनस IAXS होल स्क्वेअर, आणि हे सगळे व्हॅल्यू आपल्या स्क्वेअर रूटमध्ये आहेत. तर लक्षात घ्यायचं, असं जर रेग्युलेशन आपल्याला काढायला विचारलं V आणि हे सगळे जर व्हॅल्यू देऊन, तर लक्षात घ्यायचं ही आपण कॅल्क्युलेशनला फार हार्ड जाणार आहे, कारण विदाउट कॅल्सी हे सॉल्व्ह करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे शक्यतो अशी क्वेश्चन फॉर्म होणार नाहीत की जे पहिल्यांदा आपल्याला EMFचा वेक्टर काढून नंतर रेग्युलेशनमध्ये पुट करायला. एक तर डायरेक्टली व्हॅल्यू देऊन आपल्याला E फेज आणि V फेजच्या रेग्युलेशन विचारू शकतात, किंवा मग सरळ हे पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन किंवा पर युनिट व्होल्टेज रेग्युलेशन आपल्याला विचारू शकतात, एक तर पर्सेंटेज किंवा पर युनिट. तर हे त्यासाठी हा फॉर्म्युला आहे R cos फाय प्लस ऑर मायनस X sin फाय. त्याच्यामध्ये आपण प्लस कशासाठी घेत असतो, तर प्लस घेतोय आपण लॅगसाठी आणि मायनस घेत असतो आपण लीडसाठी. तर हाच फॉर्म्युला त्याच वेळेनं फॉर्म झाला आहे. जर आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन लीड आणि लॅगचं दिले नाही, एखादा पॅरामीटर याच्यातला
आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण करू शकतो. त्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन लॅगचं दिले तर आर कॉस फाय प्लस एक्स साइन फाय आणि व्होल्टेज रेग्युलेशन लीडचं दिले तर आर कॉस फाय मायनस एक्स साइन फाय, कारण आपण लीडला काय करतो मायनस घेतो. या दोघांचा रेशो घेऊन आपण एक जी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असेल आपण त्यावेळेला फाइंड आउट करू शकतो. कारण दोन्ही व्हॅल्यू जर सेम ठेवल्या तर काय विचारलं, समजा व्होल्टेज रेग्युलेशन लॅगसाठी दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या आर एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत आणि आपल्याला लीडचं विचारलं त्याच कंडिशनला, तर आपण या रेशोनं फाइंड आउट करू शकतो. तर हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला तयार होतो यासाठी हे आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये जो काही व्ही आणि इन्व्हर्टेड कर्व अल्टरनेट आपण जे मोटरचे बघितले होते आता अल्टरनेटरचे बघूयात की अल्टरनेटरमध्ये व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्व सेम आहे सगळं, फक्त काय आहे की ही जे काही पॉवर फॅक्टरची कंडिशन आहे ती बदलती. आपण बघितलं होतं की अंडर एक्साइटेड जर मोटर असेल तर त्यावेळेस काय लॅग पॉवर फॅक्टर असतो, पण अल्टरनेटरच्या बाबतीत हाच काय होणार आहे लीड पॉवर फॅक्टर असणार आहे. हे लक्षात घ्यायचे व्ही आणि इन्व्हर्टेड व्हीच्या कर्वमध्ये. बाकी सर्व सेम आहे. जो की आपला व्ही कर्व आहे आय आणि आय एफमध्ये फॉर्म करतो आणि जो काही इन्व्हर्टेड व्ही कर्व आहे तो पॉवर फॅक्टर आणि फील्ड करंटमध्ये फॉर्म करतो आपण. बाकी सगळं सेम आहे. आणि जो काही ओव्हर एक्साइटेड अल्टरनेटर असणार तो लॅग पॉवर फॅक्टरला ऑपरेट करणार, हे त्याच्यामध्ये बदल होतो. जे काही पॉवर डिलिव्हर ऑब्झॉर्व बाकीच्या त्या सगळ्या कंडिशन ज्या मोटरच्या आहेत त्या ॲज इट इज सेम राहतात, फक्त पॉवर फॅक्टरची एक कंडिशन याच्यामध्ये चेंज होते. त्याच्यामुळे जर कधी स्टेटमेंट बेस्ड जर क्वेश्चन फॉर्म झाला अल्टरनेटर आणि मोटरचा त्याच्यामध्ये काय फरक पडतो, हा पॉवर फॅक्टरचा फरक पडतो. याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होते, कारण आपल्याला माहिती आहे की अंडर एक्साइटेड जी काही मोटर ती लॅग पॉवर फॅक्टरला ऑपरेट करते, पण अंडर एक्साइटेड अल्टरनेटर हा लीड पॉवर फॅक्टरला ऑपरेट करतो. तर असं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन फॉर्म झाल्यानंतर आपण काय करायचं, कन्फ्यूज व्हायचं नाही. लक्षात घ्यायचं अल्टरनेटरला फक्त पॉवर फॅक्टरमध्ये चेंज आहे. त्याच्यानंतर दुसरे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स तयार होतात अल्टरनेटरच्या, तर काय लोड सॅच्युरेशन कॅरेक्टर ही कशामध्ये प्लॉट केली जाते, जे काही ई फेज आहे आपलं इंटरनल जे काही व्होल्टेज तयार होते ईएमएफ तयार होते त्याच्यामध्ये आणि आय एफमध्ये प्लॉट केली जाते, जी की लोड सॅच्युरेशन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. त्याच्यानंतर एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स कोणाकोणामध्ये प्लॉट केली जाते, जो काय टर्मिनल व्होल्टेज आणि आर्मेचर करंट यांच्यामध्ये किंवा लोड करंट म्हणतो आपण याला, त्याच्यामध्ये प्लॉट केली जाते. त्याच्यानंतर कंपाऊंडिंग कॅरेक्टरिस्टिक्स कोणामध्ये प्लॉट केली जाते, जी काही फील्ड करंट आणि आय यांच्यामध्ये प्लॉट केली जाते. मग याच्यामध्ये व्हेरिएबल पॅरामीटर काय, हे दोन तर पॅरामीटर झाले, तर आपण काय करतो डिफरंट पॉवर फॅक्टरला व्हॅल्यू अपटून करत असतो. म्हणून यांचे जे काही ग्राफ होतात ते एक तर असे एका डिफरंट पॉवर फॅक्टरला आपण असे प्लॉट करतो. यांचे 0.8 0.6 लॅग लीडला हे असे आपण काय करत असतो पॉवर फॅक्टरच्या डिफरंट पॉवर फॅक्टरच्या व्हॅल्यूला जे काही ग्राफ असतात त्याचे यांचे फाइंड आउट करत असतो. हे काही डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर याच्यात डायरेक्टली क्वेश्चन कसा फॉर्म होऊ शकतो की फॉर एक्झाम्पल की कंपाऊंडिंग कॅरेक्टरिस्टिक्स अल्टरनेटरची कोणाकोणामध्ये फॉर्म होते, एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिसला आपण काय करू शकतो, तर आय एफ आणि आय ए यांच्यामध्ये फॉर्म होते. तर अशा टाईपमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला. हे झालं डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत. त्यानंतर जे काही रेग्युलेशन करू आपण जे वर रेग्युलेशन बघितले त्याचा कर्व बघूयात. तर रेग्युलेशन कर्व आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस झिरो रेग्युलेशन होतं, हे आपण रेग्युलेशन आहे आणि इकडे आपले जे काही लीड आणि लॅग पॉवर फॅक्टर इकडे लिडिंग आहे निगेटिव्हला, तर लक्षात घ्यायचं ज्यावेळेस आपल्याला झिरो रेग्युलेशन भेटायले तर झिरो रेग्युलेशनला पॉवर फॅक्टर युनिटी नाही आहे, युनिटीपेक्षा काय कमी आहे, ही इथं व्हॅल्यू भेटते आपली झिरो रेग्युलेशन. पण एक लक्षात येते की तो लिडिंगला आहे, म्हणजे 0.8 पेक्षा ती काय व्हॅल्यू ग्रेटर आहे, म्हणजे जवळपास जर आपल्याला परफेक्ट काढायचं 0.977च्या जवळपास ही व्हॅल्यू येते. त्याला काय भेटतं आपल्याला अल्टरनेटरचं किंवा कुठल्याही सिंक्रोनस मशीनचं रेग्युलेशन 0 कधी भेटणार आहे, लिडिंग पॉवर फॅक्टरला जो की 0.8 पेक्षा जास्त असणार आहे आणि आपल्याला मॅक्झिमम रेग्युलेशन 0.6च्या जवळपास आपल्याला भेटतं. लक्षात घ्यायचं. तर मग रॉ फॉर्म्युला म्हणजे काय फॉर्म होते की कंडिशन अशी की जो काही लीड आणि लॅगचं मागच्या वेळी पण याच्यावर क्वेश्चन विचारला होता ट्रान्सकोच्या एक्झाममध्ये, लीड आणि लॅगचं जे काय आपल्याला रेग्युलेशन असेल तर लिडिंगला कधी फॉर एक्झाम्पल सेट करून ठेवून 0.8 लीड जर असेल तर इथं आपल्याला काय रेग्युलेशन 0 भेटणार आहे आणि 0.6 लॅग जर असेल तर इथं काय मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन भेटणार आहे. या दोन कंडिशन आहेत. 0.8ला आपल्याला 0 भेटणार, ॲक्च्युअली 0.8 पेक्षा ग्रेटर असतं, पण एक्झाममध्ये फॉर्म होताना एक तर शक्यतो 0.8 किंवा 0.88 असं काहीतरी देतील, तर यावेळेला आपल्याला ते भेटेल. त्यानंतर नेक्स्ट बघूयात जे की सिंक्रोनायझेशन ऑफ पॅरलल अल्टरनेटर कनेक्शन जे काय असते, सिंक्रोनायझेशन कसं होतं अल्टरनेटरचं ते बघूयात आपण. मग सिंक्रोनायझेशनचे जे काही मेथड आहेत, एक आहे 3 डार्क लॅम्प मेथड, एक आहे 2 ब्राईट आणि 1 डार्क लॅम्प मेथड आणि एक सिंक्रोस्कोप मेथड आहे. तर ह्या लॅम्प मेथड म्हणजे काय, आपण ग्रीड करून काय करतो, जे काय RYB आपल्या कनेक्शन लॅम्प कनेक्ट केले प्रत्येक फेजला 3 फेजला 3 आपण असे लॅम्प कनेक्ट केले असणार आहेत. तर हे जे काही लॅम्प ॲट ए टाइम डार्क किंवा जे 2 डार्क आणि 1 ब्राईट होत असेल त्या कंडिशनला आपण काय करतो, चेंज ओव्हर स्विच आपण काय करतो क्लोज करतो आणि आपला अल्टरनेटर काय करतो ग्रीडसोबत सिंक्रोनाइज करण्याचा प्रयत्न करत असतो. फॉर एक्झाम्पल आपला ग्रीडसोबत जर अल्टरनेटर कनेक्ट केला आहे तर ह्या लॅम्प मेथडनं काय करणार, जे काय आलेली हे असते तर आपल्याला माहित नाही की कोणत्या टाईमला म्हणजे फेस सिक्वेन्स सेम आहे, हे फेस सिक्वेन्स मॅचिंगसाठी आपण सगळं करत असतो. तर मग लॅम्प मेथडनं आपण काय करतो फेस सिक्वेन्स मॅच करून नंतर डायरेक्ट चेंज ओव्हर स्विच म्हणजे जो काय आपला अल्टरनेटर लाईव्ह आपण ग्रीडला कनेक्ट करून टाकतो. आणि सिंक्रोस्कोप मेथडमध्ये डायरेक्टली आपल्याला ते सिंक्रोनाइज करून दाखवते की असं सगळा ॲट ए टाइम अल्टरनेटर आणि ग्रीडची फ्रिक्वेन्सी एक झाली आहे किंवा फेस सिक्वेन्सी एक झाली आहे, तर ती सिंक्रोस्कोप आपल्याला डायरेक्टली दाखवत असतो. तर या मेथडनं आपण सिंक्रोनाइज करू शकतो. हे लॅम्प मेथड ओल्ड जे काही होते त्याच्यामध्ये आपण वापरत होतो, आता सध्या सिंक्रोस्कोप मेथडमध्ये सिंक्रोनाइज करतात. त्यानंतर जे काय जर अल्टरनेटर आपल्याला पॅरलल कनेक्ट करायचे असतील दोन अल्टरनेटर, तर काय काय कंडिशन, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे आपली पहिली, फेस सिक्वेन्स सेम पाहिजे आणि व्होल्टेज सेम पाहिजे दोन्ही पण अल्टरनेटर जे काय सिंक्रोनाइज करायचो आणि KVA डिफरंट असला तरी का व्होल्टेज आपला सेम पाहिजे. तर व्होल्टेज सेम नसेल तर या दोन अल्टरनेटरमध्येच काय होणार, इंटरनल करंट फ्लो होणार एकमेकांमध्ये, कारण हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज जर करंट फ्लो झाला तर यांचे इंटरनल वाइंडिंग जे काही डॅमेज होऊ शकतात, त्याच्यामुळे व्होल्टेज पण आपलं सेम पाहिजे. तर मग जे काय आपल्याला की पॉईंट तयार होतात अल्टरनेटरविषयी ते आपण 1 बाय 1 बघूया. तर पहिलं काय, आपण चेंज ऑफ एक्साइटेशन कॉज द चेंज इन रिएक्टिव्ह पॉवर, जे काही रिएक्टिव्ह पॉवर चेंज होते अल्टरनेटरमध्ये कुठल्या पण ते कधी पण लक्षात घ्यायचं, अल्टरनेटर मोटरमध्ये जे काय रिएक्टिव्ह पॉवर चेंज फक्त एक्साइटेशन चेंज करून आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे काही प्राईम मूव्हरचं इनपुट चेंज करून आपण फक्त ॲक्टिव्ह पॉवर चेंज करू शकतो. लक्षात घ्यायचं म्हणजे चेंज इन जे काय एक्साइटेशन आहे हा काय करतो, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिएक्टिव्ह पॉवर आहे आणि चेंज इन जे काही प्राईम मूव्हर इनपुट आहे, जे काही प्राईम मूव्हर इनपुट आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आपलं डेल असतो, म्हणजे जो काय साइन डेलचा अँगल
आणि यानुसार आपलं काय होणार आहे, ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे पी व्हॅरी होणार आहे. लक्षात घ्यायचं ज्यावेळेस आपण प्राईम मूव्हर इनपुट चेंज करणार. इन पॅरलल ऑपरेशन फर्स्ट मशीन एक्साइटेशन इन्क्रीज. जर पहिल्या मशीनचं आपण एक्साइटेशन वाढवलं तर सेकंड मशीन काय होते, मॅग्नेटाईज होते आणि फर्स्ट मशीन डिमॅग्नेटाईज होते. ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन ऑलवेज डिमॅग्नेटाईज. म्हणजे ओव्हर एक्साइटेशनला काय होणार, ई वाढवला पहिल्या मशीनचा किंवा कुठल्या पण मशीनचा तर ती ऑलवेज काय होती, ती मशीन डिमॅग्नेटाईज होते. ती मशीन काय होणार आहे, डिमॅग्नेटाईज होणार आहे. आणि ज्या मशीन अंडर एक्साइटेड असते ती कधी पण काय होत असते, मॅग्नेटाईज होत असते. विथ इन्फानाइट बस कनेक्शन द प्राईम मूव्हर फेल. जर प्राईम मूव्हर फेल झालं आणि इन्फानाइट बसला आपला अल्टरनेटर कनेक्ट आहे, द मशीन वर्क ॲज अ सिंक्रोनस मोटर अँड रन इन अ सेम डायरेक्शन. आता लक्षात घ्यायचं, आपलं प्राईम मूव्हर इनपुट फेल झाले आणि आपण काय केली, आता फॉर एक्झाम्पल अशी ग्रीड आहे, ग्रीडला आपण काय केली, मशीन कनेक्ट केली आहे. आपण अगोदर वर पुश करत होतो असा RYB करंट. आता काय झालं, तर प्राईम मूव्हर इनपुट जे काय होतं, प्राईम मूव्हर आपण कपल केला तो काय झाला, फेल झाला आहे. हा प्राईम मूव्हर फेल झाल्याच्या नंतर काय होणार आहे, म्हणजे जो काय वर्क करंट जात होता आता ग्रीड करून खाली करंट येणार आहे. आपण फेज सिक्वेन्स चेंज केला का नाही, ज्या RYB आपण वर करंट पुश करत होतो RYBचा सेम वेनं आता फक्त काय करंटचं डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे, ते खाली येणार आहे करंट, वरच्या जागी खाली येणार मशीनकडे. तर मग आता काय होणार आहे, ज्या डायरेक्शनला अगोदर अल्टरनेटर फिरत होतं त्याच डायरेक्शनला मोटर पण फिरणार आहे. यावर स्टेटमेंट बेसमध्ये कधी कधी क्वेश्चन फॉर्म होतो की ज्यावेळेस प्राईम मूव्हर इनपुट फेल झाले एखाद्या अल्टरनेटरचं तर काय होणार, ते काय म्हणून वर्क करणार. तर लक्षात घ्यायचं, त्या कंडिशनला काय वर्क करणार आहे, तो ॲज अ सिंक्रोनस मोटर म्हणून ऑपरेट करणार, सिंक्रोनस स्पीडने फिरणार आहे. ज्या डायरेक्शनला अल्टरनेटर फिरत होता त्याच डायरेक्शनला काय होणार आहे, मोटर पण फिरणार आहे. का, कारण आपला फेज सिक्वेन्स चेंज झाला नाही. ज्यावेळेस डायरेक्शन ऑफ रोटेशन कधी रिव्हर्स होतं, तर ज्यावेळेस आपण फेज सिक्वेन्स चेंज करतो, आपला फेज सिक्वेन्समध्ये इथे कुठलाही चेंज झालेला नाही आहे. जर सिलेंट पोल मशीन असेल आणि एक्साइटेशन फेल झालं तर रन ॲज अ रिलक्टन्स मशीन इन अ सिंक्रोनस स्पीड. हे तर माहिती आपल्याला, डायरेक्ट रिलक्टन्स मशीन म्हणून वर्क करते आणि सिंक्रोनस स्पीडने फिरते एक्साइटेशन फेल झाल्याच्या नंतर. त्यानंतर सिलेंड्रिकल किंवा नॉन सिलेंट पोल मशीन असेल आणि प्राईम मूव्हर फेल झाले, आता सिलेंड्रिकल रोटर आहे आपलं, नॉन सिलेंट पोल रोटर आहे, तर हे रन ॲज अ इंडक्शन मोटर लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड. आता यावेळेस काय होणार, तो इंडक्शन मोटर म्हणून वर्क करणार. ज्यावेळेस आपल्याला ग्रीडकडून सप्लाय घेणार खाली आणि त्यावेळेस काय करणार आहे, तो ॲज अ इंडक्शन मोटर म्हणून रन करणार नॉन सिलेंट पोल मशीन असेल तर. कधी एक्साइटेशन याच्यामध्ये काय आहे, प्राईम मूव्हर इनपुट फेल झाल्याच्या नंतर नॉन सिलेंट पोलला. त्याच्यानंतर काय, मशीन रोटेट सुपर सिंक्रोनस स्पीड और अबो सिंक्रोनस स्पीड द डॅम्पर बार डेव्हलप द इंडक्शन जनरेटर टॉर्क. ज्यावेळेस काय होणार आहे, आपलं अबो सिंक्रोनस स्पीड गेल्याच्या नंतर जे काय आपले डॅम्पर बार असतात ते काय करणार, इंडक्शन जनरेटर टॉर्क डेव्हलप करणार, जे की निगेटिव्ह असणार. मग त्याच्यामुळे काय होणार, मशीन परत आपले रेग्युलर जे काही सिंक्रोनस स्पीड असणार त्या स्पीडला येणार, कारण एक्स्ट्रा टॉर्क डेव्हलप झालाय. ते काय करतो, जो काय मेन टॉर्क आहे त्याच्या दोघांमधलं सबट्रॅक्शन होऊन काय होणार, आपल्या सिंक्रोनस स्पीडनंच रोटेट होणार फायनली. त्याच्यानंतर एक्साइटेशन जर फेल झालं वर्किंग कंडिशनला, तर मग आता काय, आपण तर ग्रीडला कनेक्ट केली आहे मशीन, तर मग त्यावेळेस काय करणार आहे, ग्रीडला कनेक्ट केले असणार, एक्साइटेशन फेल झाले पण प्राईम मूव्हर काय करतोय, मशीनला फिरवतोय. आता ग्रीडला कनेक्टेड मशीन आहे, फक्त एक्साइटेशन फेल झाले त्याचं, पण प्राईम मूव्हर जे काय प्राईम मूव्हर आपला ओकेमध्ये आहे, ऑपरेट करतोय. तर त्यावेळेस काय करणार आपण, हे जे काय मशीन आहे ते रिएक्टिव्ह पॉवर कुठून ग्रीडकडून खाली कन्झ्युम करणार रिएक्टिव्ह पॉवर आणि ॲज अ इंडक्शन जनरेटर म्हणून ऑपरेट करणार आहे, कारण आपलं प्राईम मूव्हर तर सिंक्रोनस स्पीडनं फिरतोय. तर मग जे काही रिएक्टिव्ह पॉवर जे मशीनला मॅग्नेटाईज होण्यासाठी लागते एक्साइटेशन फेल झाल्यामुळे, ती ग्रीडकडून कन्झ्युम करणार आणि इंडक्शन जनरेटर म्हणून वर्क करणार त्या कंडिशनला. आणि पॉवर फॅक्टर काय असणार आहे, त्या कंडिशनला लिडिंग असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की इंडक्शन जनरेटर कधी पण लीड पॉवर फॅक्टरला ऑपरेट करतो. त्याच्यानंतर सिंक्रोनस कंडेन्सर इज ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर विदाउट लोड ऑन द शाफ्ट. शाफ्टवर कुठलाही लोड नसतो सिंक्रोनस कंडेन्सरला. त्याच्यानंतर फेज ॲडव्हान्सर जे की इंडक्शन सिंक्रोनस कंडेन्सरचाच एक पार्ट आहे फेज ॲडव्हान्सर. फक्त याच्यामध्ये काय फरक पडतो की जे काही सिंक्रोनस मोटर आहे ती त्याच्यावर आपण शाफ्टवर लोड दिला असतो आणि ते ओव्हर एक्साइटेड असते. लक्षात घ्यायचं, आपण सिंक्रोनस कंडेन्सर ओव्हर एक्साइटेड अंडर एक्साइटेड करून ॲज अ सिंक्रोनस कॉईल म्हणून पण ऑपरेट करू शकतो जर अंडर एक्साइटेड असेल तर, आणि ओव्हर एक्साइटेड असेल तर त्याला आपण सिंक्रोनस कंडेन्सर किंवा सिंक्रोनस कॅपॅसिटर म्हणून पण वर्क करू शकतो. हे झालं की पॉईंट याच्याबद्दल अल्टरनेटरचे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात जे काय लोडिंग कंडिशनला काय काय इफेक्ट होतात ते याच्यामध्ये, त्याला वन बाय वन आपण बघूया. आता आपण बघणार आहे की हे काय विथ लोडिंग कंडिशन टू अल्टरनेटर इन पॅरलल कनेक्शन आहेत. तर काय इन्क्रीज इन एक्साइटेशन, तर पहिल्या अल्टरनेटरमध्ये एक नंबरचे आपण काय केले एक्साइटेशन वाढवलं. आता एक्साइटेशन वाढवल्यावर आपल्याला माहिती आहे की ॲक्टिव्ह पॉवरमध्ये कुठलाच फरक पडणार नाही, म्हणजे दोन्ही ॲक्टिव्ह पॉवर किलोवॅट 1 किलोवॅट 2 म्हणजे मेगावॅट 1 मेगावॅट 2 जे काही दोन्हीची पण सेम असणार. फरक काय पडणार, एक्साइटेशन वाढवलं म्हणजे पहिल्या मशीनचं एक्साइटेशन वाढणार, आपोआप दुसऱ्या मशीनचं पण एक्साइटेशन वाढणार आहे त्या कंडिशनला. दोन मशीनबद्दल बघतोय आपण. KVR1 रिएक्टिव्ह पॉवर बघितले Q, पहिल्या मशीनची Q काय होणार आहे वाढणारे रिएक्टिव्ह पॉवर, दुसऱ्या मशीनची बाय डिफॉल्ट रिएक्टिव्ह पॉवर कमी होणार. दोन मशीन ज्यावेळेस आपण पॅरललमध्ये ऑपरेट करतोय. KV आउटपुट पहिल्या मशीनचा वाढणार, KV आउटपुट दुसऱ्या मशीनचा बाय डिफॉल्ट डिक्रीज होणार. त्यानंतर आर्मेचर करंट पहिल्या मशीनचा वाढणार, दुसऱ्या मशीनचा डिक्रीज होणार. आणि पॉवर फॅक्टर पहिल्या मशीनचा डिक्रीज होणार आणि दुसऱ्या मशीनचा इन्क्रीज होणार. का, कारण पॉवर फॅक्टर डिक्रीज होण्याचं कारण काय, आपण एक्साइटेशन वाढवले, एक्साइटेशन वाढवल्यामुळे काय रिएक्टिव्ह पॉवर वाढणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे Q वाढले की काय होते, आपली जी काय ॲक्टिव्ह पॉवरमुळे जे काय पॉवर फॅक्टर फॉर्म होत असतो तर ते इथे ॲक्टिव्ह पॉवर तर सेम राहिली आहे, पण आपला Q वाढल्यामुळे काय होणार आहे, डिक्रीज कोणाला व्हावं लागणार, तर पॉवर फॅक्टरला डिक्रीज व्हावं लागणार आहे आपल्या. त्याच्यामुळे पॉवर फॅक्टर पहिल्या मशीनचा काय झाला डिक्रीज झाला, बाय डिफॉल्ट सेकंड मशीनचा इन्क्रीज झाला. आता सिमिलरली आता प्राईम मूव्हर इनपुट जर आपण चेंज केलं तर बघूयात काय फरक पडते. जे काय मेकॅनिकल इनपुट मशीन 1चा आपण काय केलं इन्क्रीज केले, दोन्हीचा आपल्याला बघितलं की रिएक्टिव्ह पॉवरमध्ये तर काही फरक पडणार नाही. Q1 = Q2 असणार याच्यामध्ये, का कारण आपण रिएक्टिव्ह पॉवरला काही छेडछाड केली नाही, म्हणजे एक्साइटेशनला आपण काही बघितलं म्हणजे छेडछाड केली नाही. किलोवॅट 1 किलोवॅट 2 दोन्ही किलोवॅट 1 पहिल्या मशीनचा वाढणार, दुसऱ्या मशीनचा काय होणार डिक्रीज होणार आहे. जो काय एक्साइटेशन पहिल्या मशीनचा आणि दुसऱ्या मशीनचा बाय डिफॉल्ट इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर जे काही KVA इनपुट आहे पहिल्या मशीनचा इन्क्रीज होणार, दुसऱ्या मशीनचा डिक्रीज होणार. आर्मेचर करंट पहिल्या मशीनचा वाढणार, सेकंड मशीनचा कमी होणार. आणि कॉस फाय पहिल्या मशीनचा इन्क्रीज आणि दुसऱ्या मशीनचा काय होणार डिक्रीज करणार. ॲक्टिव्ह पॉवर आपण वाढवलेली आहे कारण आपण प्राईम मूव्हर इनपुट चेंज केले. हे झालं
आपले 2 मशीन पॅरल कनेक्ट केल्याच्यानंतर आता लोड शेअरिंग आपण 2 मशीन कशा करतो तर ते बघूयात आपण. लोड शेअर विथ रिस्पेक्ट ऑन ड्रूप कॅरेक्टर, त्यांची जी ड्रूप कॅरेक्टरिस्टिक असेल मशीनची त्यांच्यानुसार काय आहे लोड त्यांच्यावर आपण अप्लाय करू शकतो. तर लक्षात घ्यायचं ह्याच्यामध्ये ज्या मशीनची ड्रूप कॅरेक्टरिस्टिक्स कमी असणार ती मशीन पहिल्यांदा ओव्हरलोड होणार. ड्रूप कॅरेक्टरिस्टिक ज्या मशीनची लो असणार ती काय होणार पहिल्यांदा ओव्हरलोड होणार मशीन, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. याच्यासाठी आपण काय करतो मग ज्यावेळेस 2 मशीन जर पॅरलमध्ये ऑपरेट करायचे असतील तर आपण अशी जनरेटर हाऊस डायग्राम फॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल एक सेट फ्रिक्वेन्सी अगोदर काहीतरी एफ आहे, तर हा जनरेटर 1चा एक आपण करू प्लॉट केला आहे आणि हा जनरेटर 2चा. हा जे काय आपण स्ट्रेट लाईनचे करू आपण y इक्वल टू एम एक्स प्लस सीनं प्लॉट करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर y इज इक्वल टू हे एम एक्स प्लस सी. तर हे एम काय आपण स्लोप वापरतो मशीनचा, जो काही स्लोप इथं जे काही येणार आहे चेंज इन वाय बाय चेंज इन एक्सनं हे जे काही स्लोप येणार आहे आपला आपण तो स्लोप वापरतो आणि स्लोपवर आपण फ्रिक्वेन्सी घेतली. म्हणजे इक्वेशन जे काही फॉर्म होणार आहे एफ इज इक्वल टू फॉर्म होणार फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एम म्हणजे काय त्या मशीनचा जे काय आपल्याला स्लोप असणार आहे म्हणजे ड्रूप कॅरेक्टरिस्टिक असणार आहे ती देणार आपल्याला. एक्स म्हणजे काय ही पॉवर घेत असतो आपण, म्हणजेच काही ते येणारे ड्रूप कॅरेक्टरिस्टिक येणार मशीनची आर जे काही नसणार ते, नंतर पॉवर येणार एक्सच्या जागी. आणि सी म्हणजे आपण बघितले की या इक्वेशनमध्ये सी म्हणजे वाय इंटरसेप्ट असतो, परत प्लस एफ डॅश म्हणजे जे काही चेंज इन फ्रिक्वेन्सी परत होणार आहे खाली ड्रूप कॅरेक्टरिस्टिक शिफ्ट झाल्याच्या नंतर ते आपण इथं घेणार आहे. म्हणजे काय एक आपलं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी पॉवरचं इक्वेशन म्हणजे इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी फॉर्म होणार आहे. तर हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करून काय करतो दोन्हीवर किती लोड पडतो ते पाहणार आहे. तर आता फॉर एक्झाम्पल आपण जर कॅल्क्युलेट करायचं असेल हे, तर पहिल्या मशीनची ड्रूप कॅरेक्टरिस्टिक दिली आहे पर्सेंटेज R1 दिली आहे. तर आपण काय केले कन्सिडर केले की पर्सेंटेज R1 पहिल्या मशीनचं आहे आणि पर्सेंटेज R2 काय आहे दुसऱ्या मशीनचं आहे. एक्स पॉवर आपण काय केली अजून केली की एक्स एवढी मेगावॅट पॉवर पहिली मशीन जर शेअर करत असेल तर पर्सेंटेज R इंटू एक्स डिवाइड बाय P1 म्हणजे पहिल्या मशीनची रेटिंग इंटू पर्सेंटेज R2 डिवाइड बाय P2 म्हणजे टोटल पॉवर जी काही शेअर होणार त्याच्यामधून आपण एक्स मायनस केल्या पहिल्या मशीनचं, तर ही काय येणार आहे आपलं सेकंड मशीनची बाय डिफॉल्ट आपल्याला पॉवर भेटणार याच्यातून. तर हे याच्यातून एक पहिलं इक्वेशन फॉर्म होणार आणि आपल्याला P1 प्लस P2 सांगितलेलं असणार की दोन्ही मशीन मिळून किती पॉवर शेअर करायलेत. तर आपण ते पण व्हॅल्यू याच्यात पुट करून दोन इक्वेशन फॉर्म करून P1 आणि P2च्या व्हॅल्यू आपण याच्यामधून फाइंड आउट करू शकतो. हे झालं हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर सेम दुसरा जर इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी दिली असेल तर आपल्याला माहिती आहे की एक सेट फ्रिक्वेन्सीला दोन्ही मशीन ऑपरेट करणार ज्यावर काय होणार ड्रूप कॅरेक्टरिस्टिक दिली असणार आणि ओव्हरलोड होणार. तर मग काय आहे की पहिल्या मशीनची नो लोड फ्रिक्वेन्सी दुसऱ्या मायनस फुल लोड फ्रिक्वेन्सी पहिल्या मशीनची डिवाइड बाय P1 रेटेड जे काही त्यांनी रेटेड पॉवर दिली ती आणि जी पॉवर आपण शेअर करतोय P1 म्हणजे ती घेणार याच्यामध्ये. हे झालं पहिल्या मशीनच्या बाबतीत. इज इक्वल टू काय करणार सेम नो लोड फ्रिक्वेन्सी ऑफ पहिल्या मशीन सेकंड मशीन नो लोड फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मशीन नो लोड मायनस फुल लोड डिवाइड बाय P2 रेटेड घेतलेले आणि सिमिलरली जे काही लोड शेअर होणार आहे P2च्या बाबतीत ती इथं आपण पुट केली. याच्यामधून पण एक इक्वेशन फॉर्म होते आणि ही सेट फ्रिक्वेन्सीवर म्हणजे जे काही सिस्टम फ्रिक्वेन्सी परत येणार आहे दोन्ही ओव्हरलोड झाल्याच्यानंतर एखादी मशीन जर ओव्हरलोड झाली तर आपल्याला माहिती फ्रिक्वेन्सी डिक्रीज होत असते. तर फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाल्याच्यानंतर ती कोणत्या सिस्टम फ्रिक्वेन्सीला वर्क करणार आपण त्याला काय करणार आहे इक्वेट करून हे फाइंड आउट करू शकतो. हे असे एक इक्वेशन फॉर्म होते. याच्यावर मल्टिपल व्हेरियस इक्वेशन फॉर्म होतात. जसा क्वेश्चन फॉर्म होईल तसं आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर आपण हे ज्यावेळेस एक्झाम्पल घेणार आहे नेक्स्ट लेक्चरला त्याच्यामध्ये पाहणार आहे याच्यावरचे एक्झाम्पल कसे फॉर्म होतात ते आपण आताच बघितले की जे स्लोप जे काही फॉर्म होते तो आपण कसा देतो वाय इक्वल टू एम एक्स प्लस सीच्या याच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर जे काही याच्यातला स्लोप आहे तर जे काही रेग्युलेशन कॉन्स्टंट असतो मशीनचा तो हर्ट्स पर मेगावॅट किंवा मेगावॅट पर हर्ट्स याच्यामध्ये दिलेला असतो. दोन्हीमध्ये पण देऊ शकतात, एक तर हर्ट्स पर मेगावॅटमध्ये पण असू शकतो किंवा मेगावॅट पर हर्ट्स हे दोन्हीमध्ये पण दिला जाऊ शकते रेग्युलेशन कॉन्स्टंट. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पार्ट आपला जे काय ते आता बघूया आपण सडन चेंज इन लोड याचे काय आपल्याला इफेक्ट पडतात. जर लोड आपण काय केलं आहे सडन चेंज झाला आहे आणि अप्लाय केलं आहे और रिड्यूस केलं आहे तर ते इक्वेशन काय जी काही न्यू फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे ती काय फोल्ड इंटू स्क्वेअर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी 1 प्लस और मायनस चेंज इन कायनेटिक एनर्जी डिवाइड बाय टोटल कायनेटिक एनर्जी. म्हणजे सुरुवातीला एक काहीतरी कायनेटिक एनर्जी असणार आहे, नंतर काय होणार लोड अप्लाय किंवा रिड्यूस केल्याच्यानंतर चेंज इन कायनेटिक एनर्जी होणार आहे रोटरची डिवाइड बाय टोटल जी काही कायनेटिक एनर्जी ओरिजिनल होती त्यांना डिवाइड केल्याच्यानंतर येणार आहे. तर हे इक्वेशन कसं फॉर्म झालेलं आहे आपलं तर आपल्याला माहिती आहे जे काय आपण कायनेटिक एनर्जी आपण पॉवर सिस्टमच्या याच्यामध्ये पण बघितलं होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर आहे. हा ओमेगा म्हणजेच काय फ्रिक्वेन्सीचा पार्ट दडलेला आहे. ओमेगा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे की ओमेगा इज इक्वल टू 2πf. तर बाकीच्या गोष्टी काय आहेत सगळ्या कॉन्स्टंट आहेत ते एफ स्क्वेअर येणार आहे. ते एफ स्क्वेअरमुळे काय होणार आहे ते कायनेटिक एनर्जी एफला काय ना हे जर इथं एफचा आपण स्क्वेअर रूट घेतलं तर कायनेटिक एनर्जी काय येणार स्क्वेअर रूटमध्ये. तर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय स्क्वेअर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळे हा इक्वेशन आपला फॉर्म झाला आहे एफ न्यू आणि एफ ओल्डच्या फॉर्ममध्ये. मग आपल्याला जर काय केलेलं आहे न्यू फ्रिक्वेन्सी जर काढायची सांगितली असेल ज्यावेळेस सडनली लोड अप्लाय किंवा रिड्यूस केला एखाद्या अल्टरनेटरवर तर कसं काढू शकतो आपण तर त्या कंडिशनला पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी आपण काढून घेणार एच इंटू एसच्या फॉर्ममध्ये म्हणजे जो काय आपला एच कॉन्स्टंट दिला आहे तो आणि रेटिंग ऑफ द मशीन एस याच्यावरनं. मग एच काय एम इंटू जो काय आपला एम कॉन्स्टंट असणार आहे मशीन एम इंटू 180/s आपण काय करणार ती व्हॅल्यू काढून घेणार अगोदर एचची आणि एस आपली रेटिंग तर दिली असणार मशीनची. आणि मग चेंज इन कायनेटिक एनर्जी कशी काढणार त्यांनी सांगितले की 0.5 सेकंद किंवा 0.1 सेकंदासाठी काहीतरी पर्टिक्युलरली 15 मेगावॉट 16 मेगावॉट एवढा लोड पडला किंवा 2 सेकंदासाठी असा पडलेला आहे. तर याच्यावरून चेंज इन कायनेटिक एनर्जी आपण चेंज इन टाईम इंटू जे काय अप्लाइड किंवा रिड्यूस लोड आहे त्याच्यावरून काढून घेणार. त्याच्यामध्ये हा आता प्लस और मायनस आहे. याच्यामध्ये प्लस कधी वापरायचं मायनस कधी वापरायचं. प्लस कधी वापरणार आपण लोड रिड्यूस लोड काय झालं रिड्यूस झाला आहे तर प्लस वापरणार. मायनस कधी वापरणार आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायचं मायनस आपण वापरणार आहे ज्यावेळेस लोड काय आपला लोड काय झाला याच्यामध्ये अप्लाय झाल्याच्यानंतर मायनस वापरणार रिड्यूस झाल्याच्यानंतर आपण काय करणार इक्वेशनमध्ये प्लस वापरणार हे लक्षात घ्यायचं. पॉवर फॅक्टर करेक्शनचा बघूयात. पॉवर फॅक्टर करेक्शन आपण सिंक्रोनस कंडेन्सर वापरून पॉवर फॅक्टर करेक्शन कसं करतो. तर त्या अगोदर आपल्याला जे काही रिएक्टिव्ह पॉवर इंजेक्ट करणारी सिस्टममध्ये ती बघूयात कशा प्रकारे इंजेक्ट होती. जर सिंक्रोनस जनरेटर असेल
तर ओव्हर एक्सायटेशनला सिंक्रोनस जनरेटर सोर्स ऑफ रिएक्टिव्ह पॉवर असतो आणि लॅगिंग पॉवर फॅक्टरला ऑपरेट करतो, जे की आपण इन्व्हर्टेड व्ही कर्ववरनं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अंडर एक्साइटेड जर जनरेटर असेल तो काय सिंक ऑफ रिएक्टिव्ह पॉवर म्हणजे क्यू असतो आणि तो काय करतो लिडिंग पॉवर फॅक्टरला ऑपरेट करतो. नॉर्मल एक्सायटेशनला निदर सिंक नॉर सोर्स असतो ऑफ रिएक्टिव्ह पॉवर आणि त्यावेळेस काय युनिटी पॉवर फॅक्टरला मशीन काय करते वर्क करते. आता सिमिलरली सिंक्रोनस मोटर जर असेल तर थोडंसं याच्यामध्ये पॉवर फॅक्टरचा चेंज होणार. फक्त ओव्हर एक्सायटेशनला सोर्स ऑफ क्यू अल्टरनेटरच्या ॲज इट इज आहे. त्याच्यानंतर लिडिंग पॉवर फॅक्टरला वर्क करणार हे चेंज होणार, कारण इथं काय होतं आपलं लॅगिंग पॉवर फॅक्टरला वर्क करत होतं. त्याच्यानंतर अंडर एक्सायटेशनला काय सिंक ऑफ क्यू आणि लॅगिंग पॉवर फॅक्टर आणि नॉर्मल एक्सायटेशनला निदर सिंक नॉर सोर्स आणि युनिटी पॉवर फॅक्टरला वर्क करणार. हे झालं. मग जे काय आपलं रिएक्टिव्ह पॉवर आपण सिस्टममध्ये इंजेक्ट करतोय तर ती काय असणार आहे रिएक्टिव्ह पॉवर इंजेक्शनचा याच्यामध्ये फॉर्म्युला हा आपला मेन फॉर्म्युला आहे, जे की रिएक्टिव्ह पॉवर आपण इंजेक्ट करतो ज्यावेळेस आपल्याला पॉवर फॅक्टर मशीनचा इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचा आहे रिएक्टिव्ह पॉवर इंजेक्ट करून. तर क्यू इज इक्वल टू पी टॅन फाय वन मायनस पी टॅन फाय टू इन ब्रॅकेट टॅन फाय वन मायनस टॅन फाय टू आपण हे घेतलेले. तर याच्यामध्ये आपण फाय वन आणि फाय टूच्या व्हॅल्यू जे काय पॉवर फॅक्टर आपल्याला इनिशियल दिलेला आहे आणि सेकंड आपल्याला कुठं पॉवर फॅक्टर न्यायचा आहे या दोन्हीहून हे अँगल आपण याच्यामध्ये पुट करून हे सॉल्व्ह करू शकतो. हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरं काही जे काही क्यू सप्लाय व्ही बाय एक्सेस ई मायनस व्ही हे जे काही क्यू सप्लाय रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय बाय द सिंक्रोनस कंडेन्सर आहे आणि क्यू ऑब्झॉर्व व्ही बाय एक्सेस व्ही मायनस ई इथं मॅग्निट्यूड घेतलेत प्रत्येकाचे आपण कुठल्याच अँगलचा काही याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही. तर ही क्यू सप्लाय आणि क्यू ऑब्झॉर्वच्या बाबतीत पण हे दोन इक्वेशन आहेत. हे झालं सिंक्रोनस स्पेसिफिक सिंक्रोनस कंडेन्सरच्या बाबतीत. आणि हे जर सिंक्रोनस फेज मॉडिफायर घेतला तर आपण इथं बघितलं की पॉवर कॉन्स्टंट आहे. आपण याच्यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर काय करतो कॉन्स्टंट ठेवतो. इथं काय केलं आपण ॲक्टिव्ह पॉवर कॉन्स्टंट नाही, इथं ॲक्टिव्ह पॉवर पण चेंज होते P1 आणि P2 हे बघितलेले. तर इथं जे काही सिंक्रोनस फेज मॉडिफायर जे काय आपल्याला चेंज इन म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर सप्लाय किंवा हे देणार आहे, तर हे कसं P1 टॅन फाय वन मायनस P2 टॅन फाय टू हे सिंक्रोनस फेज मॉडिफायरच्या बाबतीत आहे. हे झालं आपल्याला पॉवर फॅक्टर करेक्शनच्या. तर याच्यात लक्षात घ्यायचं हे जे आपल्याला नोन जर व्हॅल्यू आली अँगलच्या या फायच्या तरच हे आपण इन टर्म्स ऑफ विदाउट कॅल्सी म्हणजे सॉल्व्ह करू शकतो. नाहीतर हे असे पॉवर फॅक्टर करेक्शनचे आपल्याला सॉल्व्ह करायला हे क्वेश्चन हार्ड जाणार आहेत, कारण विदाउट आपण कॅल्सी सॉल्व्ह करायला हे जमणार नाही. कारण जर ऑड व्हॅल्यू आली आपल्या जे काय पॉवर फॅक्टरच्या आल्या म्हणजे अँगलच्या आल्याच्या नंतर नेक्स्ट बघूया जे काही इंपॉर्टंट फॉर्म्युले याच्यामध्ये फॉर्म होतात काय काय होतात ते. जो काही यस आहे हा ॲक्टिव्ह पॉवर प्लस रिएक्टिव्ह पॉवर आपल्याला माहिती याच्यामध्ये दिला जातो. याच्यावर पण कधी कधी क्वेश्चन विचारतो पॉवर फॅक्टर आपल्याला जर डायरेक्ट काढायचा असेल तर कॉस फाय इक्वल टू पी अपॉन पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर डिवाइड बाय अंडर रूट ऑफ ॲक्टिव्ह पॉवर स्क्वेअर प्लस रिएक्टिव्ह पॉवर स्क्वेअर याच्यावरून पण काढू शकतो आपण पॉवर फॅक्टर. त्याच्यानंतर कंडिशन फॉर द जे काही रेग्युलेशनच्या वर याच्यात मिक्स झाली होती आपली कंडिशन. झिरो रेग्युलेशनची कंडिशन काय याच्यामध्ये झिरो रेग्युलेशनची याच्यामध्ये कंडिशन आहे मायनस आय झेड एस अपॉन 2 व्हीपेज मायनस आय झेड एस अपॉन 2 व्हीपेज कॉस ऑफ थिटा प्लस फाय. याच्यामध्ये थिटा माहिती आपला इम्पिडन्स अँगल आहे, फाय काय आपला जो काय आपला पॉवर फॅक्टर अँगल आहे तो आहे. तर ही कंडिशन आहे. कधी कधी डायरेक्ट अशा कंडिशन विचारू शकतात झिरो रेग्युलेशन कंडिशन काय अल्टरनेटरमध्ये, तर मायनस आय झेड एस अपॉन 2 व्हीपेज ही आहे झिरो रेग्युलेशनची. आणि मॅक्झिममची काय थिटा इज इक्वल टू फाय ही कंडिशन आहे मॅक्झिमम रेग्युलेशनला. हे झाल्या दोन रेग्युलेशनच्या कंडिशन. त्याच्यानंतर जे काही आर्मीचे रिॲक्शन होते व्हेरियस पॉवर फॅक्टरला अल्टरनेटरमध्ये ते बघूयात आपण वन बाय वन. तर युनिटी पॉवर फॅक्टर जर असेल तर अल्टरनेटरमध्ये जे काही आर्मीचे रिॲक्शन होती प्युअरली क्रॉस मॅग्नेटाइज किंवा याला डिस्टॉर्शन म्हणतो आपण, डिस्टॉर्शन असते याच्यामध्ये अल्टरनेटरमध्ये. आणि ते जर मोटरमध्ये बघायला गेलो आपण सिंक्रोनस मोटरमध्ये हे पण काय प्युअरली क्रॉस मॅग्नेटाइज किंवा डिस्टॉर्शन असणार युनिटी पॉवर फॅक्टरला. आणि झिरो पॉवर फॅक्टर लॅग असेल तर त्या कंडिशनला अल्टरनेटरमध्ये प्युअरली डिमॅग्नेटायझिंग असते आणि मोटरमध्ये प्युअरली मॅग्नेटायझिंग असते. सिमिलरली झेडपीएफ लीड जर असेल पॉवर फॅक्टर तर त्या कंडिशनला काय प्युअरली मॅग्नेटाइज असते आणि प्युअरली डिमॅग्नेटाइज मोटरमध्ये. तर आता याच्यात एक लक्षात ठेवायचं एक कुठलं अल्टरनेटरचं किंवा मोटरची एक कंडिशन कुठली पण लक्षात ठेवायची त्याच्या अपोजिट मोटरमध्ये आहे अल्टरनेटर जर ठेवलं तर झेडपीएफ लॅगला काय डिमॅग्नेटाइज आहे आणि झेडपीएफ लीडला काय मॅग्नेटाइज आहे अल्टरनेटर. आणि मोटरच्या बाबतीत काय त्या कंडिशन रिव्हर्स येतात. तर लक्षात ठेवताना एक ठेवायची त्याच्या अपोजिट आपण सेकंड करू शकतो आणि युनिटी पॉवर फॅक्टरला दोन्हीच्या पण सेम आहेत. किंवा सिमिलरली जर हे जर 0.8 पॉवर फॅक्टर वगैरे जर विचारलं तर त्याला पण डिस्टॉर्शन लेसेस येणार आहेत, ह्या डिस्टॉर्शन येणार आहेत दोन्ही पण अल्टरनेटर आणि मोटरच्या पण. त्यानंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे लोड ऑन सिंक्रोनस मोटर इन्क्रीज आणि डिक्रीज झाल्याच्यानंतर काय होणार आहे ते बघूयात आपण. जर लोड ऑन सिंक्रोनस मोटर इन्क्रीज झाला लोड जर इन्क्रीज झाला तर काय होणार टॉर्क अँगल डेल इन्क्रीज होते, एक्साइटेशन व्होल्टेज ई कॉन्स्टंट आहे, आर्मेचर करंट आय काय होते ड्राउन फ्रॉम द सप्लाय टू इन्क्रीज. आपलं जे काय ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे मोटरला आहे ती काय होणार आहे कॉन्स्टंट. आपण हे जर एक्साइटेशन कॉन्स्टंट ठेवलं तर जो काय आर्मेचर करंट आहे तो काय होणार आहे मोटरचा वाढणार आहे. मोटर कंटिन्यूस रन आहे त्या सिंक्रोनस स्पीड. लक्षात ठेवायचं लोड जरी वाढला तर सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी रोटेट होणार नाही आपली सिंक्रोनस मोटर. तर हे कसं पॉसिबल आहे तर लक्षात घ्यायचं ज्यावेळेस मॅग्नेटिक लॉकिंग झाली असते तर हा रोटर जो आपण इथं सध्या या कंडिशनला इकडे दाखवलेला आहे तो पहिल्यांदा या कंडिशनला असणार आहे दोन्ही पण मॅग्नेटिक पोल लॉकिंग झाल्यानंतर. ज्यावेळेस लोड आपला जसा मशीनवर वाढतो तो लोड वाढला की काय होणार हा जो अँगल आहे एक डेलनं काय होतो शिफ्ट होतो मेन ॲक्सिसपासून. मेन जो मॅग्नेटिक ॲक्सिस आहे त्याच्यापासून डेल अँगलनं काय होणार शिफ्ट होणार. पण ही मॅग्नेटिक लॉकिंग एवढं परफेक्ट असते की हा शिफ्ट झाल्याच्या नंतर पण रोटेशन जे काय रोटेशन ही सिंक्रोनस स्पीडनंच असणार आहे. फक्त काय झालं रोटर थोडासा शिफ्ट झाला म्हणजे जेवढा इन्क्रीज लोड होणार तसा रोटर काय होत जाणार थोडा डेल अँगलनं शिफ्ट होत जाणार. तर मग एक कंडिशन असेल की मॅक्झिमम जे पुल आउट टॉर्क म्हणतो आपण त्याच्यापेक्षा पण जास्त जर कंडिशन गेली पुल आउट टॉर्कपेक्षा पण तर मग त्या कंडिशनला काय होणार आहे पुल आउट टॉर्कपेक्षा पण जास्त गेल्याच्यानंतर ही मोटर सिंक्रोनिझम काय करणार लूज करणार. आपण काय करणार सिंक्रोनिझम लूज करणार मोटर त्या कंडिशनला काय होणार आहे स्टॉप होणार आहे. म्हणजेच काय लोड वाढला की डेल अँगल इन्क्रीज होणार शिफ्ट होत जाणार. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये मोटरचा म्हणजे मेन ॲक्सिस मॅग्नेटिक ॲक्सिसपासून आणि तो इंटरलॉकिंग असल्यामुळे काय होणार सिंक्रोनस स्पीडनंच ऑपरेट करणार. हे आपण इथं बघितले की जो काय मेन ॲक्सिस आहे हा मेन ॲक्सिस त्याच्यापासून हा काय झाला शिफ्ट झाला आहे असा शिफ्ट होत जाणार.
सिमिलरली लोड ऑन सिंक्रोनस मोटर डिक्रीज झाला, त्याच्यानंतर टॉर्क अँगल डेल काय होणार, डिक्रीज होणार, हा ॲक्सिस काय होणार, परत आपला ओरिजिनल कंडिशनला येणार ॲज इट इज. जो काय ॲक्सिस आहे, हा जो रोटर आहे आपला, हा रोटर काय होणार, परत आपला जो काय मॅग्नेटिक मेन ॲक्सिस आहे त्याच्याकडे येणार. नंतर एक्साइटेशन व्होल्टेज ई मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट असणार या कंडिशनला, आर्मेचर करंट ऑन फ्रॉम सप्लाय डिक्रीज, म्हणजे जे काय आर्मेचर करंट तो डिक्रीज होणार आणि मोटर कंटिन्यूस राहण्याचं सिंक्रोनस स्पीड. त्याच्यानंतर लोड ऑन अल्टरनेटर जर इन्क्रीज झाला, आपला जर अल्टरनेटरवरचा लोड जर इन्क्रीज झाला तर लक्षात ठेवायचं. तर याच्यात काय आहे, लोड जर इन्क्रीज झाला तर अल्टरनेटरला काय, जो काय आपण इलेक्ट्रिकल लोड आहे तो सप्लाय करावा लागते. तर मग याच्यामध्ये 3 कंडिशन तयार होतात. जर रेजिस्टिव्ह लोड असेल, इंडक्टिव्ह लोड असेल आणि कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर काय काय होणार आहे. जर रेजिस्टिव्ह लोड वाढला फक्त अल्टरनेटरवरचा तर काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ ई विल नॉट चेंज, म्हणजे जो काय एक्साइटेशन आहे ते नाही चेंज होणार. हाऊएव्हर व्ही विल रिड्यूस, म्हणजे जो काय टर्मिनल व्होल्टेज आहे ते रिड्यूस होणार. टर्मिनल व्होल्टेज का रिड्यूस होणार, कारण आपल्याला माहिती आहे फक्त रेजिस्टिव्ह लोड हा ॲक्टिव्ह पॉवर कंझ्युम करणार असतो, म्हणजे जो काय I2R लॉस आहे याच्यामध्येच वाढणार. मग I2R लॉस झाल्यामुळे काय होणार, जो काय आपला टर्मिनल व्होल्टेज रिड्यूस कसं होणार आहे, जो काय V मायनस हे जे काय I2R आहे मेन टर्मिनल व्होल्टेजमधून, हा I2R काय होणार, ड्रॉप कमी होणार, त्याच्यामुळे आपलं टर्मिनल व्होल्टेज काय होणार आहे, फायनली रिड्यूस होणार फक्त रेजिस्टिव्ह लोडच्या बाबतीत. आणि जर इंडक्टिव्ह लोड असेल आणि तो जर इन्क्रीज झाला तर मग काय, ई विल इन्क्रीज, जो काय एक्साइटेशन आहे ते इन्क्रीज, कारण मशीन काय होणार, मॅग्नेटाईज होणार आणि मॅग्नेटाईज झाल्यामुळे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो काही EMF आहे मशीनचा, जो काही एक्साइटेशन होते वाढणार, म्हणजे जे इंटरनल EMF आहे तो वाढणार. आणि डेल विल नॉट व्हॅरी, म्हणजे डेल आपला अँगल कुठलाही चेंज होणार नाही याच्यामध्ये, लक्षात घ्यायचं. आणि इथं डेल आपला काय झाला, व्हॅरी झाला, डेल इन्क्रीज झाला, का कारण ॲक्टिव्ह पॉवर वाढली आपली सिस्टमची, डेल ॲक्टिव्ह पॉवरला रिस्पॉन्स करतो त्याच्यामुळे इथं डेल वाढणार रेजिस्टिव्ह लोडला. आणि ते जर कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर ई विल डिक्रीज होणार याच्यामध्ये, जो काय एक्साइटेशन व्होल्टेज म्हणजे आपलं इंटरनल व्होल्टेज जे तयार व्हायला ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आपलं अल्टरनेटरचं. आणि डेल विल नॉट व्हॅरी, याच्यामध्ये कुठलाही डेल आपला चेंज होणार नाही. हे झालं अल्टरनेटर बाबतीचं. तर जे काही लोड आणि याच्याबद्दलचे हे पण पाहिलेत. तर हे जे काही आपण प्रिसाईज वेमध्ये जे काही अल्टरनेटर आणि मशीनचं जे काही थेरी होती ती घेतलेली आहे, तर याच्यावरचे जे काही आपले MCQ फॉर्म होतात ते 1 बाय 1 आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आणि जे काही याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन फॉर्म होतात, एक तर व्ही आणि इन्व्हर्टेड व्ही कर्ववरच फॉर्म होतात, त्याच्यामुळे मॅक्झिमम तो एक पार्ट व्यवस्थित करून ठेवायचा. यानंतरचे नेक्स्ट जे काही व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तयार होतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे. तर थँक्यू.